नमस्कार आणि स्वागत. लोकसत्ता आयोजित आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थब्रह्म या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी या ठिकाणी करतो. तसंच या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी सहप्रायोजकत्व दिलंय, त्याबद्दल त्यांच्या वतीने सुद्धा उपस्थितांचं मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. या आजच्या परिसंवादासाठी चार्टर्ड अकाउंटंट असलेले प्रवीण देशपांडे आणि दीपक टिकेकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आदित्य बिर्ला तर्फे शैलेंद्र दीक्षित साहेब जे झोनल मॅनेजर आहेत इन्व्हेस्टर एज्युकेशन या विभागाचे, ते सुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत. त्यांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. आणि अगदी थोडक्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन, कशासाठी आम्ही असा कार्यक्रम करत असतो, ते थोडक्यात 2 शब्दात सांगतो आणि मग प्रत्यक्ष आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती की फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होत असतो. दरवर्षीच्या या बजेटचा सामान्य गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवरती काय परिणाम होतो याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी लोकसत्ता दरवर्षी म्हणजे गेली 8 वर्ष अशा पद्धतीने नियमितपणे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेत असतं. हे या कार्यक्रमाचं 9वं वर्ष आहे. या 9व्या वर्षाच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. नेमका कराचा म्हणजे आणि त्यातून सुद्धा आयकराचा सामान्य गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होत असतो, कोणती पथ्य पाळायची असतात, कोणते टॅक्स मध्ये बदल झालेले असतात आणि त्याचा कसा परिणाम प्रत्यक्ष आपल्या परताव्यावरती होणार असतो, हे समजून घेणं एक अभ्यासाचं असतं. आणि त्यासाठीच अत्यंत तज्ञ व्यक्ती जे कर सल्लागार म्हणून नामांकित आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करत असतो. तसे आज ते दोघेही आलेले आहेत आणि म्युच्युअल फंडातर्फे शैलेंद्र दीक्षित साहेब सुद्धा इथे आहेत. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल, सुरुवातीला प्रवीण देशपांडे साहेब बोलतील, त्यानंतर दीपक टिकेकर साहेब मार्गदर्शन करतील आणि शैलेंद्र दीक्षित हे शेवटी बोलतील. या कार्यक्रमाच्या मध्ये माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न चॅटबॉक्स मध्ये टाकावेत, जेणेकरून ते त्या प्रश्नांमधले काही निवडक प्रश्न मी कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये सर्वांच्या वतीने विचारीन आणि आपण शंका समाधान करून हा कार्यक्रम संपवणार आहोत. तर म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रवीण देशपांडेंना विनंती करेन की त्यांनी सुरुवातीला आपलं मार्गदर्शन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या वतीने करावं. सगळ्यांना माहिती की प्रवीण देशपांडे लोकसत्तेच्या अर्थवृत्तांतमध्ये दर सोमवारी जो अर्थवृत्तांत आमचा प्रसिद्ध होत असतो त्याचे एक स्तंभलेखक आहेत. अत्यंत नामांकित असे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. कर विषयकच जास्त त्यांची प्रॅक्टिस असते. पर्सनल ऍज वेल एज कॉर्पोरेट क्षेत्रातल्या इन्कम टॅक्स संबंधितलेच ते केसेस हँडल करत असतात. अतिशय योग्य अशी व्यक्ती आमच्या या कार्यक्रमाला मिळालेली आहे. प्रवीण देशपांडे साहेबांचं मी स्वागत करून त्यांना विनंती करतो की प्रवीण देशपांडेजींनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार. आज या अर्थब्रह्माच्या निमित्ताने आज आपण भेटलो आहोत. सगळ्यांचं स्वागत करतो मी. लोकसत्तेने जे अर्थब्रह्म जे चालू केलेलं आहे ते अर्थसाक्षरतेच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि त्याचमध्ये काय गुंतवणुकीचे पर्याय अवेलेबल आहेत, काय गुंतवणूक आपल्याला करायची आहे, त्याच्यावर कर कसा भरायचा आहे, करदायित्व कसं त्याच्यावर येतं, या सगळ्या गोष्टी या अर्थब्रह्माच्या द्वारे आपल्याला मिळतात. आता मी तुम्हाला बेसिकली एक अर्थसंकल्पासंबंधात तुम्हाला मी सुरुवातीला सांगणार आहे. अर्थसंकल्प 2021 या वर्षी कोरोना आल्यामुळे काय झालं की लोकांची मुवमेंट कमी झाली, लोकांना कंप्लायन्स करणं पण डिफिकल्ट झालं प्राप्तिकर कायद्याचं. म्हणून प्राप्तिकर खात्याला सुद्धा त्यांचं अनुपालन करणं डिफिकल्ट झालं. त्यामुळे त्यांनी काय केलं, कोरोनाच्या काळात छोटे अर्थसंकल्प सादर केले. म्हणजे कोरोनाच्या काळात छोटे नोटिफिकेशन टाकून प्राप्तिकर कायद्यामध्ये बरेचसे चेंजेस केले. त्यामधले काही ठळक जे चेंजेस आहेत ते मी तुमच्या समोर सांगतो. एक तर आहे उद्गम कराच्या दरात सूट त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आधी उद्गम कर जो काही जो 10% होता तो त्यांनी चेंज करून 7.5% केला. म्हणजे 25% कपात या उद्गम करामध्ये केली, जेणेकरून करदात्यांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळेल. कारण या काळामध्ये लोकांकडे पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे उद्गम कराच्या दरात सूट केली. 25% सरसकट त्यांनी सगळ्या उद्गम करामध्ये सूट केली. म्हणजे तुम्ही घर जेव्हा घेता तेव्हा 1% टॅक्स डिडक्ट करता, तर त्याचे जे 0.75% टॅक्स
त्यांनी सांगितलं की तुम्ही डिडक्ट करा, जेणेकरून लोकांच्या हातात जास्त पैसा खेळता राहील. पण याच्यामध्ये दुसरा एक पैलू असा आहे, की जरी तुमचं उद्गम कर कमी, टी कमी झाला, तरी तुम्हाला अग्रिम कराच्या रूपाने कर भरायचाच आहे. त्याच्यामुळे अग्रिम कराची रक्कम तुमची वाढली त्या उद्गम कर कमी झाल्यामुळे. म्हणजे हा त्याच्यामध्ये एक जो वेगळा पैलू आहे. त्याच्यानंतर प्राप्तिकर कायद्यातील अनुपालनाच्या तारखेत वेळोवेळी वाढ केली. कारण लोकांना शक्य नव्हतं ऑफिसमध्ये जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन विवरणपत्र दाखल करणं किंवा काही कर भरणं हे शक्य नव्हतं. कारण बँका पण अगदी लिमिटेड पद्धतीने काम करत होत्या. त्यामुळे त्याच्या सगळ्या तारखांमध्ये वाढ केली आणि शेवटी आता इंडिव्हिज्युअलसाठी 10 जानेवारी या डेटपर्यंत विवरणपत्र दाखल करण्याची वेळ ठेवली आणि ज्यांचा ऑडिट कंपल्सरी आहे त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत ती डेट वाढवली. आता 31 मार्चपर्यंत तुम्हाला कोणाला रिटर्न जर फाईल करायचे राहिले असतील कोणाचे रिवाइज रिटर्न म्हणा किंवा ओरिजिनल रिटर्न म्हणा, तर तुम्हाला 31 मार्च 2021 पर्यंत ते फाईल करता येतील आणि 21 या तारखेनंतर तुम्हाला कुठलंही रिटर्न फाईल करता येणार नाही. ओके. त्याच्यानंतर जे नोकरदार आहेत, त्यांना एल मिळतो. त्या एल-टी-एलना डिडक्शन जर घ्यायचं असेल, तर प्रवासच बंद झाल्यामुळे एल डिडक्शन घेता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी एक नवीन पर्याय दिला इन्कम टॅक्स प्राप्तिकर खात्यामध्ये, की तुम्ही प्रवास खर्चाच्या ऐवजी काही वस्तू आणि सेवा खरेदी करा, ज्याच्यामध्ये 12% पेक्षा जास्त जी-एस-टीचा दर आहे. अशा कुठल्याही सेवा आणि वस्तू तुम्ही खरेदी करा. त्या खरेदी केल्यानंतर तुम्हाला एल-टी-मध्ये जे काही बेनिफिट मिळत होतं, ते बेनिफिट तुम्हाला या खरेदीद्वारे मिळतील. तर असा नवीन पर्याय देण्यात आला. तर हा पर्याय फक्त 31 मार्च 2021 पर्यंतच आहे. पुढच्या वर्षी पण नॉर्मल तुमचा ते प्रवासाचा जो खर्च आहे, त्याप्रमाणे तुम्हाला डिडक्शन मिळेल. सध्या तरी तो 31 मार्चपर्यंत आहे. कदाचित कोरोनाचा संसर्ग वाढला किंवा टाळेबंदी अशी राहिली, तर कदाचित हे पुढे वाढवतील सुद्धा पुढच्या वर्षीसाठी. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा एक म्हणजे की घराच्या विक्रीवरील फरक 20% पर्यंत त्यांनी अलाऊ केला. हा फरक म्हणजे कसा असतो, की रेडी रेकनरमध्ये एक दर असतो, ज्या ज्या दरावर आपण मुद्रांक शुल्क भरतो आणि आपलं करार मूल्य असतं म्हणजे ॲग्रीमेंट व्हॅल्यू असते. तर त्याच्यामध्ये फरक आधी 5% अलाऊ होता, नंतर 10% फरक अलाऊ केला. आणि त्याच्यानंतर या फक्त कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे 12 नोव्हेंबर हे सर्क्युलर 12 नोव्हेंबरला आलं. तर 12 नोव्हेंबर ते 30 जून 2021 पर्यंत हा फरक 20% पर्यंत केला. कारण काय घरांची विक्री होत नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी हा हा 20% चा पर्याय दिला. आता हा पर्याय फक्त बिल्डरकडून जर घर विकत घेतलं तर त्याच्याचसाठी आहे. म्हणजे तुम्ही दुसरं म्हणजे तुमचं घर दुसरं विकलं पुढच्या विक्रीवर नाहीये. फक्त प्रथम जी विक्री होते घराची, त्या विक्रीसाठीच हा 20% पर्यंतचा फरक त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर चेहराविरहित मूल्यांकन आणि अपील हे खूपच मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे, की चेहराविरहित मूल्यांकन असेसमेंट म्हणजे मूल्यांकन म्हणजे असेसमेंट आणि अपील सुद्धा चेहराविरहित करायचं. चेहराविरहित म्हणजे त्याच्यात करदात्याचा आणि प्राप्तिकर अधिकाऱ्याचा आहे. त्यांचा काहीही एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. त्यामुळे काही जे अनैतिक गोष्टी ज्या चालायच्या त्याच्यामध्ये, तर त्याच्यावर आळा तर बसलेलाच आहे. कारण हे आता ऑगस्टपासून सुरू झालं. त्याच्यामुळे ऑगस्ट ते आत्तापर्यंत आम्ही पण स्वतः अनुभवलं, की आम्हाला कुठल्याही प्रकारचे काही म्हणजे पैसे देणं किंवा अशा काही गोष्टी करता आल्या नाहीत आणि करायला पण लागल्या नाहीत. त्याच्यामुळे ही चांगली एक आहे गव्हर्नमेंटची, की चेहरा विरहित केलं. त्याच्यामध्ये कसं आहे, की जे करदात्याला जी काही पत्र येतात, ती एका दुसऱ्या संस्थेमार्फत येतात. म्हणजे प्राप्तिकर अधिकारी त्या नॅशनल असेसमेंट सेंटर म्हणून एक सेंटर आहे. त्या सेंटरला काय पत्र पाठवतो आणि ते सेंटर करदात्याला पत्र पाठवतो. करदात्याला जर काही पत्र द्यायचं असेल, तर करदात्याला ते पत्र नॅशनल असेसमेंट सेंटरला द्यायचं आणि नॅशनल असेसमेंट सेंटर ते पत्र प्राप्तिकर अधिकाऱ्याला देतो. त्याच्यामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्याला हे कळत नाही, की आपण कोणाची असेसमेंट करतो आणि एस-एस-सीला कळत नाही, की आपण आपली असेसमेंट कोण करतंय. ही असेसमेंट कुठल्याही शहरात असलेला प्राप्तिकर अधिकारी करू शकतो. म्हणजे त्याला म्हणजे स्थळाचं पण काही बंधन आता राहिलेलं नाहीये. म्हणजे इकडे मुंबईत राहणारा माणूस ची असेसमेंट चेन्नईमध्ये राहणारा किंवा कुठे आसाममध्ये असणारा प्राप्तिकर अधिकारी सुद्धा करू शकतो. तसंच अपील सुद्धा त्यांनी फेसलेस केलेलं आहे. त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टी या कोरोनाच्या काळात म्हणा किंवा या काळात घडलेल्या आहेत.
त्याच्यानंतर करदात्याची सनद म्हणजे मागच्या बजेटमध्ये म्हणजे 2020च्या बजेटमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की करदात्यांची सनद आम्ही घेऊन येऊ आणि ती त्यांनी ते ऑगस्टमध्ये घेऊन आले. आता करदात्याची सनद म्हणजे नक्की काय आहे, की त्याच्यामध्ये प्राप्तिकर प्राप्तिकर खाते आपल्याला काय देणार आहे आणि प्राप्तिकर खाते करदात्याकडून काय एक्स्पेक्ट करतं, ह्याची थोडक्यात माहिती या करदात्याच्या सनदीमध्ये आहे. अशा प्रकारची सनद ॲक्चुअली आधी पण अवेलेबल होती. त्याला त्याला नागरिकांची सनद असं नाव होतं आणि ती आधी पण होती. पण त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. ती कायदेशीर मान्यता या बजेटमध्ये त्यांनी एक नवीन सेक्शन ॲड करून या बजेटमध्ये ती आणली आहे. त्यामुळे ही सनद सुद्धा महत्त्वाची आहे. आता याचं प्रत्यक्ष जे काम आहे ते आता सुरू होईल आणि आपल्याला कळेल म्हणजे आता याचा फरक का आपल्या करदात्यांवर आणि प्राप्तिकर खात्यावर काय पडेल. आता 2021चा जो अर्थसंकल्प झाला म्हणजे हे छोटे मिनी संकल्पातले बदल होते. त्याच्यानंतर अर्थसंकल्प 2021 आला. हा पहिला डिजिटल अर्थसंकल्प होता. म्हणजे आधी ह्याच्या आधी सगळे पेपर अर्थसंकल्प होते. पण हा डिजिटल अर्थसंकल्प पहिल्यांदाच सादर झाला. त्याच्यात विवरणपत्र म्हणजे बजेटमध्ये सुद्धा हे अगदी प्रकर्षाने सांगण्यात आलं, की विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. म्हणजे 2014 मध्ये जेव्हा हे गव्हर्नमेंट आलं तेव्हा 3.31 कोटी रिटर्न भरले होते. म्हणजे विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या होती. आणि 2020 मध्ये ती 6.48 कोटी म्हणजे जवळ-जवळ दुप्पट ही संख्या झाली. म्हणजे एवढ्या लोकांनी पण पण कसं आहे, की आपल्या देशाची लोकसंख्या जर आपण विचारात घेतली, तर हे प्रमाण फक्त 4 ते 5% एवढंच येतं. पण ही संख्या खूपच कमी आहे आपल्या लोकसंख्येच्या मानाने. ही संख्या वाढली पाहिजे अजून. ही वाढली तर मग टॅक्स बेस वाढेल आणि सरकारला जास्त पैसा याच्यातनं कराच्या रूपाने मिळेल. आता हे नेमकं विवरणपत्र भरण्याच्या संख्येत वाढ का झाली? हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. एक तर त्यांनी काय केलं, की विवरणपत्र भरण्याच्या व्याख्येत बदल केला. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी 3 असे क्रायटेरिया टाकले, की जेणेकरून लोकं विवरणपत्र भरतील. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे, की 1,00,000च्या वर जर आपण इलेक्ट्रिसिटी वीज बिल भरलं आणि तुमचं करपात्र उत्पन्न नसलं तरी तुम्हाला विवरणपत्र भरणं कंपल्सरी. एक जनरल रूल आहे, की बाबा तुमचं जर टॅक्सेबल इन्कम असेल म्हणजे 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर तुम्हाला विवरणपत्र दाखल केलं पाहिजे. जर सीनियर सिटिझन असतील तर 3 लाख आणि जे अतिज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे ज्यांचं 80 वर्षाच्या पेक्षा जास्त वय आहे, त्यांना 5 लाख. हे कुठल्याही डिडक्शनच्या पूर्वी एवढं जर उत्पन्न असेल हे एवढं किंवा याच्यापेक्षा जास्त विवरणपत्र भरणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. परंतु त्यांनी 3 असे क्रायटेरिया आणले, की ज्याच्यामध्ये तुमचं इन्कम नसलं तरी तुम्हाला विवरणपत्र भरायचं आहे. एक तर म्हणजे वीज बिल 1,00,000च्या पेक्षा जास्त वीज बिल भरलं असेल तर. दुसरं म्हणजे 2 लाखाच्या पेक्षा जास्त परदेश प्रवासावर खर्च केला असेल तर. आणि तिसरं म्हणजे 1 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त रक्कम चालू खात्यामध्ये करंट अकाउंटमध्ये जर डिपॉझिट केली असेल, तर विवरणपत्र भरावंच लागेल. भले त्यांचं टॅक्सेबल इन्कम नसलं तरी. त्यामुळे विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्याच्यानंतर दुसरी एक त्यांनी एक पाऊल उचललं विवरणपत्र भरण्यासाठी किंवा हे मोठे व्यवहार करणाऱ्यांचं माहिती सरकारकडे येण्यासाठी, की टी आणि टी-सी-एसच्या तरतुदी जास्त व्यापक केल्या. म्हणजे आधी टी-सी-एस काय एक काही ट्रान्झॅक्शनवर होता. आता त्याचे व्यवहार आहेत ते खूप वाढवलेत आता. म्हणजे इव्हन तुम्ही बँकेतनं पैसे काढले, 1 कोटीच्या वर पैसे काढले किंवा 20 लाखाच्या वर पैसे काढले, तर तुमचा टी-डी-एस बँक करते. तर तुमची इन्फॉर्मेशन थोडक्यात ती टी-डी-एसच्या रूपाने सरकारकडे जमा होते. टी-सी-एस पण नव्याने केलं. आता इव्हन तुम्हाला जर परदेश प्रवास करायचा असेल, बँकेतनं तुम्ही काही फॉरेन एक्सचेंज पर्चेस केलं, तर त्याच्यावर टी-सी-एस होतो. टी-सी-एस झाल्यामुळे काय होतं, तो 5% टी-सी-एस आहे. पण टी-सी-एस झाल्यामुळे काय होतं, की तुमची इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्सकडे जाते. आता आणि ती इन्फॉर्मेशन तुमची पॅन नंबरवरनं चेक होते. म्हणजे या माणसाने पॅनवरनं विवरणपत्र भरलं आहे की नाही हे चेक होतं आणि नसेल भरलं तर तुम्हाला नोटीस येते, की तुम्ही एवढा मोठा खर्च केलेला आहे, तुम्ही विवरणपत्र का नाही भरलं? त्यामुळे असे त्यांनी काही स्टेप्स घेतलेले आहेत, की त्याच्यामुळे विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता
या अर्थसंकल्पातलं हे नाहीये, पण मागच्या अर्थसंकल्पामध्ये एक नवीन कररचनेचा पर्याय त्यांनी दिला. म्हणजे हा पर्याय प्रथमच प्राप्तिकर खात्यात आलेला आहे. म्हणजे एवढ्या वर्ष म्हणजे 1960 पासून जो आपला प्राप्तिकर कायदा आहे, त्याच्यामध्ये जी रचना आहे, ती रचना आतापर्यंत चालू आहे आणि शिवाय यावर्षी फक्त एक नवीन पर्याय आपल्याला दिला. तो 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला. म्हणजे या आर्थिक वर्षापासून लागू झाला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, कुठलीही गुंतवणूक न करता तुम्ही थोड्या सवलतीच्या दराने कर भरा. आणि हा 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 कर भरण्याचा पर्याय त्यांनी दिलेला आहे. हे कंपल्सरी नाहीये. म्हणजे तुम्ही तुम्ही ठरवा, की तुम्हाला कुठल्या पद्धतीने तुमचा कर वाचतो. तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुमचा कर किती भरायला लागतो आणि गुंतवणूक न करता किती किती तुम्हाला कर भरावा लागतो. हे तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ठरवा विवरणपत्र भरण्याच्या आधी, की तुम्हाला कुठली कुठली मेथड तुम्हाला अडॉप्ट करायची आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमची मेथड अडॉप्ट करा. ओके. फक्त त्याच्यामध्ये काय केलंय, की जे धंदा व्यवसाय करणारे आहेत, त्यांना मात्र हा पर्याय थोडा लिमिटेड ठेवला आहे. कारण एकदा त्यांनी ते पर्यायातनं बाहेर गेले परत येता येत नाही त्यांना. त्यामुळे ही थोडी त्यांना एक कंपल्शन केलेलं आहे. बट अदरवाईज इतर इतर म्हणजे ज्यांचं धंदा व्यवसायामध्ये उत्पन्न नाही, ते दरवर्षी हा पर्याय चेंज करू शकतात. म्हणजे यावर्षी एक पर्याय केला, दुसऱ्या वर्षी पुढचा पर्याय दुसरा पर्याय ते घेऊ शकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे, की ज्येष्ठ नागरिक जे आहेत किंवा जे करदाते गुंतवणूक करू इच्छित नाहीत, असे नवीन कररचनेचा फायदा घेऊ शकतात. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे जी मागच्या वर्षीची जी स्लॅब रेट्स आहेत, तेच स्लॅब रेट त्यांनी कंटिन्यू ठेवलेले आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना काही दिलासा दिलेला आहे. आता त्याच्यात एक नवीन एक कन्सेप्ट आणली आहे, की 75 वर्षानंतर म्हणजे आपल्या देशाला आता 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. त्या निमित्ताने 75 वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना विवरणपत्र भरण्यापासून सुटका केली आहे. पण ही सुटका आहे ती सरसकट नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे, की ज्या नागरिकांचं पेन्शनचं उत्पन्न आहे आणि ज्या बँकेतनं पेन्शन मिळतं, त्याच बँकेत जर त्यांना व्याज मिळालं, तरच त्यांना विवरणपत्र भरायचं नाहीये. म्हणजे म्हणजे समजा स्टेट बँकेत कोणाला पेन्शन मिळतं आणि त्याचं स्टेट बँकेतच समजा डिपॉझिट अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे आणि त्यांना फक्त स्टेट बँकेतनं इन्कम मिळतं. अशाच लोकांना फक्त विवरणपत्र भरण्यापासून सुटका केली आहे. आणि त्यांनी काय करायचं, की आपली माहिती बँकेला द्यायची आहे, की मला एवढं इन्कम मिळालं, मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली, हे मी एटीसी मध्ये एवढे केले, मेडिक्लेम एवढे भरले. त्याच्याप्रमाणे बँक टीडीएस कॅल्क्युलेट करून टीडीएस करणार. मग ते टीडीएस एकदा बँकेने केलं त्या सेक्शनच्या अंडर, तर परत त्या त्या करदात्याला रिटर्न भरायचं नाहीये. पण करदात्याचं दुसऱ्या बँकेत अकाउंट असेल, समजा स्टेट बँकेमध्ये पेन्शन मिळतं आणि समजा दुसऱ्या एक कुठल्यातरी कोऑपरेटिव्ह बँकेत किंवा इतर बँकेत अकाउंट असेल, तर त्यांना ही फॅसिलिटी मिळत नाही. कदाचित आता प्राप्तिकर खात्याकडे थोडी काहीतरी त्याच्यामध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे. अजून बजेट पास झालेलं नाहीये. त्यामुळे बजेट पास होताना कदाचित सूट मिळेल. कारण ह्याचा फायदा मला वाटत नाही जास्त लोकांना मिळेल. कारण ज्येष्ठ नागरिकांचं काय आहे, की सहकारी बँकेत, कोऑपरेटिव्ह बँकेत जास्त इंटरेस्ट मिळतो. म्हणून ते कोऑपरेटिव्ह बँकेत जवळ-जवळ सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं अकाउंट आहे. कारण तिकडे जास्त इंटरेस्ट मिळतो, चांगल्या फॅसिलिटीज मिळतात. परंतु हे कितपत लोकांना फायदेशीर ठरेल हे आता समजेल. कारण इन्कम टॅक्स खात्याने त्याच्यावर काहीतरी थोडा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 80 वर्षावरील अतिज्येष्ठ नागरिकांना विवरणपत्र पेपर फॉर्ममध्ये भरण्याची मुभा दिलेली आहे. त्याच्या अदरवाईज ज्यांचं उत्पन्न 5 लाखाच्या वर आहे, 2.5 लाखाच्या वर आहे, त्यांना विवरणपत्र हे कंपल्सरीली ऑनलाईन भरायचं आहे कॉम्प्युटरद्वारे. फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मुभा दिलेली आहे. नंतर ज्येष्ठ नागरिकांना अग्रिम कर भरण्यापासून सुटका आहे. म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांचं धंदा व्यवसायाचं उत्पन्न नाही, अशी अशी लोकच अग्रिम करापासून सुटू शकतात. त्यांचं धंदा व्यवसायाचं उत्पन्न आहे, ज्या ज्या डॉक्टरचं, तर त्यांना मात्र विवरणपत्र सॉरी त्यांना अग्रिम कर हा भरायचाच आहे. नंतर या या अर्थसंकल्पात अजून एक महत्वाचा बदल त्यांनी सुचवलेला आहे. ते म्हणजे विवरणपत्र भरण्याची जी मुदत आहे, म्हणजे आता या वर्षीचं विवरणपत्र तुम्ही 31 मार्च 2021 पर्यंत भरू शकता. कारण आत्ताच्या प्रोव्हिजनमध्ये कसं आहे, की कर निर्धारण वर्ष संपण्याच्या पूर्वी तुम्हाला रिटर्न भरायचं आहे. कर निर्धारण वर्ष म्हणजे आर्थिक वर्षानंतरचं पुढचं वर्ष. म्हणजे आता 19-20 वर्षाचं या आर्थिक वर्षाचं कर निर्धारण वर्ष
20-21 आहे. म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत तुम्हाला रिटर्न भरता येतं. विलंब शुल्क भरून. ओके. आता विलंब शुल्क कसं आहे, की डिसेंबर पर्यंत भरलं तर एक ₹5,000 आणि डिसेंबर नंतर जर भरलं जानेवारी नंतर तर ₹10,000 त्याला विलंब शुल्क भरून तुम्हाला रिटर्न फाईल हे हे करायला लागतं. आणि विवरणपत्र भरण्याच्या आधी तुम्ही हे पैसे भरले पाहिजे. तुमचा रिफंड असेल तर तेवढ्या अमाउंटने तुमचा रिफंड कमी होतो. पण पुढच्या वर्षी आता हे जे बजेटमध्ये त्यांनी काय सुचवलंय, की 31 मार्च 22 ही डेट न ठेवता 31 डिसेंबर 2021 पर्यंतच तुम्हाला रिटर्न भरता येईल. म्हणजे आधी जी तुम्हाला 12 महिन्याचा वेळ मिळायचा वर्ष संपल्यानंतर, तो 12 महिन्याचा वेळ कमी करून त्यांनी आता 9 महिने सुचवलेला आहे. त्यामुळे करदात्याकडे वेळ तसा कमी आहे. आता कदाचित कोरोनाचा संसर्ग असा चालू राहिला तर कदाचित ही डेट पण वाढेल. पण अदरवाईज ही प्रोव्हिजन आहे. तसंच दुसरं एक प्रोव्हिजन आहे, की कोणाच्या रिटर्नमध्ये जर काही चुका झाल्या असतील किंवा काही चुका नंतर सापडल्या आपल्याला, करदात्यालाच सापडल्या, तर त्याला रिवाइज रिटर्न फाईल करता येतं. म्हणजे एक ओरिजिनल रिटर्न फाईल झाल्यानंतर रिवाइज रिटर्न फाईल करता येतं. ते रिवाइज रिटर्न सुद्धा यावर्षीचं तुम्ही 31 मार्च 2021 पर्यंत फाईल करू शकता. पण पुढच्या वर्षीपासून रिवाइज रिटर्न फाईल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 31 डिसेंबर 2021 पर्यंतच वेळ दिलेला आहे. त्यामुळे एकतर तुम्हाला विवरणपत्र अचूक विवरणपत्र भरलं पाहिजे. कारण हा पुढचा वेळ कमी झालेला आहे. त्याच्यानंतर विवरणपत्र वेळेत दाखल केलं पाहिजे. विलंब शुल्क भरून सुद्धा तुम्हाला जी काही पिरियड होता भरायचा, तो पिरियड सुद्धा कमी झालेला आहे पुढच्या वर्षीपासून. त्यामुळे पुढच्या वर्षीचं विवरणपत्राची तयारी तुम्हाला वेळेत करून वेळेत विवरणपत्र दाखल करायचं. जर समजा मिस्टेक्स मिळाल्या, त्यासुद्धा वेळेवरच तुम्हाला अ, सुधारित करून सुधारित विवरणपत्र दाखल करायचं. त्याच्यानंतर या या 2 एक महत्त्वाच्या तरतुदी आहेत, की प्राप्तिकर खात्यात गुंतवणुकीवर सवलती आहेत. म्हणजे आता तुम्ही एटीसी सेक्शन घ्या, त्याच्यामध्ये गुंतवणुकी आहे. त्याच्यावर तुम्हाला कर सवलत मिळते किंवा त्याचे काही काही असे गुंतवणुकी आहेत, की त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही. तर असे काही गुंतवणूक आहे. पण यावर्षी त्यांनी 2 महत्त्वाचे चेंजेस केले. एक तर केलं, की 1 फेब्रुवारी 21 नंतर जे युलिप तुम्ही घ्याल, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनमध्ये तुम्ही पैसे गुंतवले आणि त्याचा जर वार्षिक प्रीमियम 2.5 लाखाच्या वरती असेल, तर युलिप जेव्हा तुमचं मॅच्युअर होईल, तेव्हा ते युलिप तुम्हाला करपात्र असेल. अदरवाईज 2.5 लाखाच्या खाली जर युलिप प्रीमियम तुम्ही भरला असेल युलिपचा, तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही. आता सध्या तर कुठल्याच याच्यावर भरावा लागत नाही. पण या नवीन प्रोव्हिजन नंतर 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त जर तुम्ही प्रीमियम भरला वर्षी, तर तुम्हाला ते ते जे जे काही पैसे मिळतील 2 वर्षानंतर, 4 वर्षानंतर तर ते पूर्णपणे करपात्र असतील. त्याच्यानंतर 1 एप्रिल 2021 नंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंडमध्ये 2.5 लाखाच्या वर जर एम्प्लॉईज कॉन्ट्रिब्युशन जर भरलं असेल, व्हॉलंटरी म्हणा किंवा 2.5 लाखाच्या वरती असेल कॉन्ट्रिब्युशन, तर त्या त्या कॉन्ट्रिब्युशनवरचं व्याज हे करपात्र असेल. आत्तापर्यंत काय होतं, की तुम्ही किती कॉन्ट्रिब्युशन केलं तरी त्याचं व्याज करपात्र नव्हतं. म्हणजे टॅक्स फ्री होतं पूर्णपणे. पण आता 2.5 लाखाच्या वरच्या योगदानावर म्हणजे कॉन्ट्रिब्युशनवर जे काही व्याज मिळेल, ते व्याज हे करपात्र असेल. आता या 2 प्रोव्हिजनवरनं काय कळतं, की आयदर म्हणजे करदात्याने गुंतवणूक कमी करायची किंवा सगळ्या गुंतवणुकीवरचे परतावे त्यांना करपात्र करायचे. कारण आता लाभांश पण तुम्ही बघितलं, लाभांश पण पूर्वी टॅक्स फ्री होता. आता करदात्यांसाठी तो आता करदात्यांना टॅक्सेबल केलेला आहे. ही 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 जी हा जो बदल आहे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनाच्या कालावधीत घट आणि वाढ सुद्धा. तर ही जी आहे ही प्रोसिजरल हे आहे म्हणजे प्रोसिजरल बदल आहे. आता बऱ्याच जणांना काय होतं, की शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि आतापर्यंत कसं होतं, की त्यांना माहीत होतं, की काहीच टॅक्सेबल नाहीये. म्युच्युअल फंड मी विकलं तरी टॅक्स लागणार नाही शेअर्स. त्यामुळे कोणी विवरणपत्र भरत नाही. आणि नंतर मग त्यांना नोटीस येते. ती नोटीस 6 वर्षापर्यंत आता ती 6 वर्षापर्यंत ती नोटीस येऊ शकते. म्हणजे तुम्हाला आता 6 वर्ष आधी म्हणजे 14-15 आर्थिक वर्षाची नोटीस आता तुम्हाला मिळू शकते. म्हणजे 31 मार्च 2031 पूर्वी 21 पूर्वी. तर आता हा कालावधी आहे, तो त्यांनी कमी जास्त केला. म्हणजे 50 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्नाची जी प्रकरणे आहेत, त्याचा कालावधी 6 वर्षावरनं 3 वर्ष केला. ओके. म्हणजे ज्या करदात्यांचं समजा काही म्हणजे त्यांनी रिटर्न भरलं नाही किंवा त्यांनी काही इन्कम दाखवलं नाही आणि ते 50 लाखाच्या पेक्षा खाली असेल, तर मॅक्सिमम 3 वर्षापर्यंत ते नोटीस तुम्हाला इश्यू करू शकतात.
आणि ज्यांचं 50 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर तो कालावधी 6 वर्षावरून 10 वर्ष करण्यात आलेला आहे. म्हणजे हा वाढवला. पहिला आहे तो कमी केला. म्हणजे 50 लाखाच्या पेक्षा कमी असेल तर तो कमी केला आणि 50 लाखाच्या पेक्षा असेल तर तो जास्त केला. नंतर परदेशी उत्पन्न आणि संपत्तीच्या संदर्भात 16 वर्षापर्यंत नोटीस आत्ता आत्ता प्राप्तिकर खाते काढू शकत होतं. तर तो पण पिरियड चेंज करून 10 वर्षापर्यंत आला. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, की तुमची असेसमेंट जरी झाली असेल, तरी रिअसेसमेंट या कलमाखाली होऊ शकते. म्हणजे तुम्हाला असेसमेंट ऑर्डर आली, तुम्ही कर भरला, तुम्हाला रिफंड मिळाला, सगळं जरी झालं असेल, तरी प्राप्तिकर खाते परत परत याच्यावर तुम्हाला रिअसेसमेंट करू शकता त्याची. त्यामुळे त्यामुळे 3 वर्ष किंवा मॅक्सिमम 10 वर्ष तुम्हाला तुमचे रेकॉर्ड्स ठेवणं गरजेचं आहे. नंतर प्राप्तिकर लवाद प्रक्रिया सुद्धा चेहराविरहित केली. म्हणजे आता मागच्या बजेटमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी असेसमेंट आणि अपील या 2 गोष्टी त्यांनी फेसलेस केल्या. म्हणजे म्हणजे कसं प्रोसेस कशी असते, की पहिल्यांदा असेसमेंट होते. असेसमेंटमध्ये जर करदाता सॅटिस्फाय नसेल, तर तो अपील करू शकतो. हे अपील कमिशनरकडे अपील होतं. कमिशनर अपीलमध्ये करदात्याला जर करदात्याला ऑर्डर येते आणि ती ऑर्डर पण करदात्याला जर मान्य नसेल, तर करदाता ट्रिब्युनलकडे जाऊ शकतो. तर ट्रिब्युनल म्हणजे प्राप्तिकर लवाद. ते ट्रिब्युनलकडे जाऊ शकतो. आणि हे ट्रिब्युनल सुद्धा आता चेहराविरहित करण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे. आणि ट्रिब्युनलमध्ये सुद्धा नसेल जर सॅटिस्फाय झालं, तर पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये पुढे जाता येतं. त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी असते, की प्राप्तिकर खातं सुद्धा ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकतं. म्हणजे कमिशनर अपीलने जर समजा काही ऑर्डर पास केली आणि त्याच्यात करदात्याच्या वतीने समजा निकाल देण्यात आला, करदात्याच्या बाजूने निकाल देण्यात आला, तर प्राप्तिकर खातं सुद्धा ट्रिब्युनलकडे जाऊ शकतं. आणि ट्रिब्युनल मधलं परत प्राप्तिकर खातं आणि करदाते दोघंही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन पुढे अपील करू शकतात. तर ही लवादची प्रक्रिया सुद्धा त्यांनी आता चेहराविरहित केली. आता कितपत म्हणजे चालते ते आपण बघूया आता. अजून तरी ही सुरू झालेली नाहीये. पण अपील आणि असेसमेंट मात्र आता सुरू झालेली आहे. आता एक मोठा प्रश्न येतो की कर नियोजनाची काय का गरज आहे? तर त्याची मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बाकी दीपक सर तुम्हाला पुढची गुंतवणुकीची आणि नियोजन कसं करायचं याच्याबद्दल सांगतील. कर नियोजनाची गरज काय आहे? तर कराचा जो वाटा आहे, हा जास्त आहे. म्हणजे तुम्ही गुंतवणूक करता, तुम्ही कुठलंही समजा डिसिजन तुम्ही चुकीचं घेतलं किंवा गुंतवणूक एक पर्टिक्युलर पिरियडच्या आधी विकली, नंतर विकली, तर याच्यामध्ये तुम्हाला जास्त कर भरावा लागतो. आता शेअर्स तुम्ही 1 वर्षानंतर विकले, तर तुम्हाला 10% टॅक्स भरायला लागतो. पहिल्या 1 लाखापर्यंत तुमचा टॅक्स म्हणजे टॅक्स भरावा लागत नाही. 1 लाखाच्या वरच्या अमाउंटवर तुम्हाला 10% भरायला लागतो. तुम्ही जर शॉर्ट टर्म विकला म्हणजे 12 महिन्याच्या आधी विकला, तर तुम्हाला 15% टॅक्स भरावा लागतो. तर तसंच हे प्रत्येक असेटच्या बाबतीत म्हणजे जेवढ्या गुंतवणुका आहेत म्हणजे घर आहे, सोनं आहे, शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड आहेत. प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे एकच नियम सगळ्यांसाठी नाहीये. घर विकलं तर वेगळे नियम आहेत. वेगळा पिरियड आहे होल्डिंगचा. शेअर्स विकले तर वेगळा आहे. प्रायव्हेट कंपन्यांचे शेअर्स विकले तर वेगळा पिरियड आहे. म्हणजे असे वेगवेगळे तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा कोणी गुंतवणूक करतं किंवा गुंतवणूक विकतं, तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की किती याच्यावर आपल्याला कर भरावा लागणार आहे. त्यामुळे कर नियोजन हे अ, करणं खूप महत्वाचं आहे. काही गुंतवणुका करताना कर सवलत मिळते. आता बऱ्याच जणांना माहीत नसतं, की फिक्स्ड डिपॉझिट तुम्ही करता बँकेत, तर बँकेत एटीसीच्या अंडर सुद्धा तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट करता येतं. तर ह्या गोष्टी माहीत नसतात. आता आमच्याकडे बरेच क्लायंट येतात, त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट असतात बँकेमध्ये. पण त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट नाही म्हणून सांगतात आम्हाला. पण ती जी बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिट आहे, तीच त्यांनी एटीसीच्या अंडर केली, तर त्यांना कर सवलत सुद्धा मिळू शकते. पण असे काही गुंतवणूक आहेत, त्याला तुम्हाला कर सवलत मिळते. त्याच्यानंतर काही हॅलो हां, तर काही गुंतवणुकींचे जे उत्पन्न आहे ते करमुक्त आहे. म्हणजे ते पी-पी-एफमध्ये आहे म्हणा. पी-पी-एफ मधलं जो उत्पन्न काही इंटरेस्ट येतो, तो इंटरेस्ट तुम्हाला इंटरेस्टवर टॅक्स भरायला नाही. पी-एफच्या इंटरेस्टवर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. आता 2.5 लाखाच्या वरती जर कॉन्ट्रिब्युशन असेल, तर त्याच्यावर तुम्हाला भरावं लागेल. असे काही आहेत. त्यामुळे ते सगळं जाणून तुम्हाला गुंतवणूक केली पाहिजे. काही गुंतवणुकीचे एन्कॅशमेंट करमुक्त आहेत, तर काही याचे करपात्र आहेत. आता आपण बघितलं युलिप. युलिपचं जे 2.5 लाखापर्यंत खाली जे आहे, त्याच्यावर जे काही पैसे तुम्हाला मिळतात, ते तुमचे करमुक्त आहेत. एल-आय-सीचे जे पैसे मिळतात, ते करमुक्त आहेत. परंतु ते ज्या एल-आय-सीचं प्रीमियम तुमच्या विमाच्या 10% पेक्षा जास्त आहे, त्या मात्र तुम्हाला करपात्र आहे.
त्यामुळे कुठल्या पॉलिसी निवडाव्यात हे सुद्धा तुम्हाला या कराच्या याने समजून घेतलं पाहिजे. कारण तुमचा जर प्रीमियम 10% पेक्षा जास्त गेला, तर तुम्हाला जे पॉलिसीचे जे पैसे मिळतात ते तुमचे करपात्र असतात आणि त्याच्यावर तुम्हाला मग टॅक्स भरावा लागतो. अशा बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट्स अशा आहेत की ज्या काही करपात्र आहेत, काही पीपीएफ मधले तुम्ही पैसे विथड्रॉ केले, तुम्हाला 1 पैशाचा टॅक्स भरावा लागत नाही. ओके, तर अशा काही समजून घेतल्या पाहिजेत तुम्ही. नंतर गुंतवणुकीच्या उत्पन्नावर अग्रिम कराचे अनुपालन. कारण कसं आहे की हे सगळ्या उत्पन्नावर तुम्हाला अग्रिम कर भरावा लागतो. ॲडव्हान्समध्ये भरायला लागतो. म्हणजे 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च. 15 मार्च पर्यंत तुम्हाला 100% टॅक्स तुमचा भरला गेला पाहिजे. आता 15 जूनला जो पहिला हप्ता भरतो किंवा 15 सप्टेंबरला दुसरा हप्ता भरतो, तेव्हा तुम्हाला तुमचं एस्टिमेटेड इन्कम किती आहे ते काढावं लागतं. आता गुंतवणुकीवरचं एस्टिमेटेड इन्कम तुम्ही कसं काढणार? लाभांशावरचं एस्टिमेटेड इन्कम कसं काढणार? कारण लाभांश तुम्ही आत्ता तर सांगू शकत नाही की कुठली कंपनी किती लाभांश देणार, हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी काय केलंय, की या वर्षीच्या बजेटमध्ये लाभांशासाठी जेव्हा लाभांश मिळेल त्या पिरियड पासून तुम्हाला तो ॲक्चुअल मिळाल्यानंतर तर तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये तो ॲडजस्ट करून तो भरायचा आहे. तर हे असे काही त्यांनी चेंजेस केले. त्यामुळे अग्रिम कर सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही समजा एखादी काही जे शेअर्समध्ये जर डील करत असाल म्युच्युअल फंडमध्ये, तर तुम्ही एस्टिमेट करा की किती तुमचं इन्कम येतं, किती उत्पन्न तुम्हाला मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरचा अग्रिम कर भरावा लागतो. दुसरे मोठे म्हणजे कायद्यात वेळ होणारे बदल. कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. म्हणजे करदायित्व चेंज झालेलं आहे. म्हणजे आधी कंपनीकडे होतं ते टॅक्स पेयरकडे आलं. टॅक्स पेयरचं होतं ते कंपनीकडे गेलं. तर काही आता डिव्हिडंड आहे, म्युच्युअल फंडाचा डिव्हिडंड आहे, शेअर्सचा डिव्हिडंड आहे. तो आता करदात्याला टॅक्सेबल आहे. पूर्वी काय होतं की त्या कंपनीला त्याच्यावर टॅक्स भरावा लागत होता. डिव्हिडंड जे डिस्ट्रिब्यूट करतात त्यांना डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स होता आधी. तर डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स त्यांनी 1 एप्रिल 2020 पासून काढून टाकला. त्यामुळे कंपन्यांना काहीच कर भरायचा नाही त्याच्यावर. पण तो डिव्हिडंड जो गुंतवणूकदाराला मिळतो म्हणजे जे कोण गुंतवणूकदार आहेत, त्यांना मात्र त्याच्यावर त्यांच्या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा आहे. म्हणजे आधी फक्त 20% टॅक्स डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स साधारण 20% होता. तो 20% टॅक्स कंपन्यांना भरावा लागत होता, जेवढा डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन होत होतं. पण आता म्हणजे जो करदाता आहे त्याच्या स्लॅबप्रमाणे त्याला त्याच्यावर टॅक्स भरायचा आहे. तसंच म्युच्युअल फंड आणि शेअर्स आहे. म्युच्युअल फंड शेअर्स लाँग टर्म असतील तर ते कम्प्लिटली टॅक्स फ्री होते. पण आता मागच्या 2-3 वर्षापासून ते पण टॅक्सेबल झालंय. त्याच्यावरचा टॅक्स रेट चेंज झाला. म्हणजे थोडक्यात चेंज झाला. लाभांशवर कर आल्यामुळे काय झालं, की म्युच्युअल फंडाचे जे आहे डिव्हिडंड घेणारे आहेत, आता बरेचसे सिनियर सिटिझन डिव्हिडंड ऑप्शन अडॉप्ट करतात. म्हणजे त्यांना रेग्युलर इन्कम मिळतं. तर तो डिव्हिडंड टॅक्सेबल झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी काय केलं, की तो डिव्हिडंड ऑप्शन काढून तो ग्रोथ ऑप्शनमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. म्हणजे असे असे बदल जे होतात त्याप्रमाणे तुम्हाला तुमची गुंतवणुकीची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला वेळोवेळी चेंज केली पाहिजे. ती चेंज नाही केली तर तुम्हाला टॅक्स जास्त भरावा लागू शकतो. तर त्यामुळे कर नियोजन करणं आणि त्याच्या तरतुदी समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे जे अर्थब्रह्मद्वारे किंवा लोकसत्तेच्या द्वारे जे उपक्रम त्यांनी चालवलेले आहेत, त्याद्वारे एक वाचकांना ही सगळी माहिती मिळते. म्हणजे आता गुंतवणुकीविषयी, गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी, कराविषयी ही सगळी माहिती लोकसत्तेमध्ये आणि अर्थब्रह्मसारख्या मासिकामध्ये मिळते. जेणेकरून करदात्यांची आणि नागरिकांची अर्थसाक्षरता वाढेल. थँक्यू. नुसती साक्षरता नाही, पण अर्थसाक्षरता वाढली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आहेत, सगळं आहे. पण कुठे करावी गुंतवणूक, कधी करावी, कशी करावी आणि त्याच्यावर काय तुमची लायबिलिटी येते, हे समजणं खूपच गरजेचं आहे. ओके. थँक्यू. आता मला वाटतं हां, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू हो, शकता. प्रश्नोत्तरासाठी आपण वेळ ठेवलेलाच आहे प्रवीणजी. पण तुमचे मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक आभार. खूप छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने आयकर हा विषय तुम्ही आमच्या समोर उलगडून सांगितलात. आभारी आहे. आपण प्रश्नोत्तरासाठी आपण वेळ ठेवलेलाच आहे. मी ताबडतोब दीपक टिकेकर साहेबांकडे जातो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी पण आपलं मार्गदर्शन करावं. दीपक टिकेकर सुद्धा एक सिनियर चार्टर्ड अकाउंटंट म्हणून नावाजलेले आहेत आणि एक्सक्लुझिव्हली टॅक्स प्रॅक्टिसेस करतात. दुसऱ्या कुठल्याच पद्धतीचे कामं ते घेत नसतात. पर्सनल ऍज वेल एज कॉर्पोरेट अशा पद्धतीच्या टॅक्स कन्सल्टन्सी ज्याला म्हणतात आणि टॅक्स एक्सपर्ट्स म्हणूनच ते नावाजलेले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटच्या विद्यार्थ्यांना तसेच जे CA झालेले आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी, विशेषतः टॅक्स अँगल मधून मार्गदर्शन करण्यासाठी दीपक टिकेकरांना वेळोवेळी बोलवलं जातं इन्स्टिट्यूट मधून. त्या अर्थाने त्यांचा जो एक अनुभव आणि त्यांचा जो दबदबा आहे ह्या इन्कम टॅक्स या विषयामधला, तो वादातीत आहे. मी दीपक टिकेकर साहेबांना विनंती करीन की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर्वप्रथम मी लोकसत्ताचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझे हे विचार मांडायला संधी दिली. मी माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन डायरेक्ट सुरुवात करतो. कुठलीही जेव्हा गुंतवणूक असते तेव्हा त्याच्या संदर्भात असणारे जे आयकर संदर्भातले जे कन्सेशन्स आहेत ते मी एक 3 विभागात विभागून घेतलेले आहेत. देशपांडे सरांनी तर पहिल्याच शेवटच्या त्यांच्या स्लाइडमध्ये दाखवलं होतं की ते 3 प्रकार कुठले कुठले आहेत. तर पहिलं आहे म्हणजे की अशी गुंतवणूक असते की ज्याच्यावरचं मिळणारं जे उत्पन्न आहे ते पूर्णपणे करमुक्त असतं. उदाहरणार्थ पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवरचं इंटरेस्ट, टॅक्स फ्री बॉन्ड्सवरचं इंटरेस्ट, सुकन्या समृद्धी निधी म्हणून एक जी स्कीम आहे त्याच्यावरचं इंटरेस्ट किंवा प्रॉव्हिडंट फंडवरचं इंटरेस्ट. आता देशपांडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2.5 लाखापर्यंतचं इन्कम प्रॉव्हिडंट फंडवरचं इंटरेस्ट टॅक्स फ्री राहील पुढचे, आणि त्याचा जो बदल झालाय तो त्यांनी आपल्याला सांगितलाच. दुसरं, जी आपण गुंतवणूक करतो त्याची आपल्या करपात्र उत्पन्नातून जी वजावट मिळते ती 80C अंतर्गत एकूण रक्कम 1.5 लाखापर्यंत अशी वजावट मिळते. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गुंतवणुकी येतात तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड येतो, सुकन्या समृद्धी निधी येतं, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स येतात, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम येते, प्रॉव्हिडंट फंड येतो, लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम येतो, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्रीमियम येतो, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स येतात, 5 वर्षाची पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आहे ती येते, तसंच 5 वर्षाचं बँक फिक्स डिपॉझिट येतं. किंवा तुम्ही जर हाऊसिंग लोन घेतलं असेल तर त्याची जी प्रिन्सिपल रिपेमेंट जे होतं, मुद्दलाची परतफेड, त्याच्याबद्दल आपल्याला 1.5 लाखापर्यंत करपात्र उत्पन्नातून वजावट मिळू शकते. तसंच जर तुम्हाला कुठलाही लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल जमीन किंवा घरावर, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 54EC या कलमाखाली 50 लाख रुपयापर्यंत रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्ही जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि त्याच्यातून तुमचा कॅपिटल गेन वरती आकारणारा टॅक्स आहे तो कमी होतो. तिसरी जी सवलत मिळते ती म्हणजे जे व्याज मिळतं ते कुठल्या कुठल्या सेक्शन खाली काय, त्याच्या बाबतीत काय सवलत आहे तर 80Cच्या अंतर्गत NSCचं जे व्याज आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवरचं, ते पहिल्या 4 वर्षांचं जे व्याज असतं ते तुम्हाला त्याच्यातून 80C अंतर्गत वजावट मिळू शकते. तसंच 80TTA जे करदाता नॉर्मल करदाता आहेत म्हणजे वरिष्ठ नागरिक नाही आहेत त्यांच्या बाबतीत जर त्यांचा सेव्हिंग्स बँकचा इंटरेस्ट असेल की ते नॅशनलाइज बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँका किंवा पोस्ट ऑफिस मधून मिळालं असेल तर ते 10,000 रुपयापर्यंत करमुक्त असतं. तर आणि जे सिनियर सिटीजन आहेत म्हणजे 60 वर्षापेक्षा अधिक, तर त्यांच्या बाबतीत मात्र सेव्हिंग्स बँकवरचं इंटरेस्ट किंवा फिक्स डिपॉझिटवरचं जे इंटरेस्ट असतं ते जर कोऑपरेटिव्ह बँक, नॅशनलाइज बँक किंवा पोस्ट ऑफिस कडून जर मिळालेलं असेल तर ते 50,000पर्यंत त्याच्या बाबतीत करपात्र उत्पन्नातून वजावट मिळते. आता मी याच्यामध्ये कुठले कुठले गुंतवणुकीचे पर्याय घेतलेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स घेतल्या आहेत. त्याच्यावरती पहिला कॉलम आहे स्कीम, दुसरा कॉलम आहे स्कीम, रेट ऑफ इंटरेस्ट, ती स्कीमची मर्यादा किती आहे, त्याच्यात कमीत कमी गुंतवणूक किती, जास्तीत जास्त गुंतवणूक किती आणि त्याच्यामध्ये टॅक्स कुठले सवलती मिळतात, अशा माझ्या पुढच्या 3 स्लाइड्स त्याच्यावर आहेत. तर सुकन्या समृद्धी निधी ही आता सर्वात जास्त परतावा देणारी, फिक्स परतावा देणारी ही स्कीम आहे ज्याच्यामध्ये लहान मुलींकरता आपण हा अकाउंट उघडू शकतो. हा अकाउंटाचा कालावधी, त्याच्यावरती मिळणारा व्याजाचा दर 7.6% आहे. त्याची कालावधी आहे 21 वर्षापर्यंत किंवा त्या लहान मुलीचं लग्न होईल ह्याच्यातली जी अगोदरची जी कालावधी असेल ती. त्याच्यात कमीत कमी गुंतवणूक 250 रुपये करू शकतो, जास्तीत जास्त गुंतवणूक तुम्ही 1.5 लाख रुपये करू शकता. तर जी मूळ गुंतवणूक करतो ती 80Cच्या अंतर्गत 1.5 लाखापर्यंत तुम्हाला करपात्र उत्पन्नातून सवलत मिळते आणि ह्या अकाउंटवरती मिळालेलं जे व्याज आहे ते पूर्णपणे करमुक्त आहे. दुसरी स्कीम आहे ही वरिष्ठ नागरिकांकरता आहे, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. ह्याच्या अंतर्गत सध्याचा व्याजाचा दर 7.4% आहे. ह्याचा कालावधी 5 वर्ष आहे
ह्याच्यात कमीत कमी गुंतवणूक 1,000 रुपये, जास्तीत जास्त गुंतवणूक तुम्ही 15 लाख पर्यंत करू शकता. आणि ह्याच्यात जी केलेली गुंतवणूक आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला ATCच्या अंतर्गत वजावट मिळते. तिसरा अकाउंट आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. याच्यावरतीचा व्याजाचा दर 7.1% आहे. याचं ड्युरेशन आहे 15 वर्ष. ह्याच्यात कमीत कमी गुंतवणूक 500 रुपये करू शकता, जास्तीत जास्त गुंतवणूक 1.5 लाख रुपये करू शकता. ह्याच्यामध्ये जी केलेली गुंतवणूक आहे त्याच्यावरती 1.5 लाखापर्यंत ATCच्या अंतर्गत वजावट मिळते आणि ह्याच्यावरचं मिळणारं व्याज टॅक्स फ्री आहे. फक्त पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धीमध्ये एक फरक आहे की जर मायनर तुमचा चाइल्ड तुमचा असेल तर जी मर्यादा 1.5 लाख रुपये ती तुमची अधिक मायनर चाइल्डची दोन्ही मिळून ही 1.5 लाखाची मर्यादा आहे. पण जर तुम्हाला लहान मुलगी जर तुमच्या असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही स्वतःच्या PPF मध्ये 1.5 लाख आणि तिच्या सुकन्या समृद्धी निधीमध्ये 1.5 लाख टाकू शकता. चौथी पोस्ट ऑफिसची स्कीम आहे ती म्हणजे किसान विकास पत्र. सध्या त्याचा व्याजाचा दर 6.9% आहे. ह्याचा कालावधी 10 वर्ष 4 महिने आहे. ह्याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,000 रुपये आणि मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंटला काही मर्यादा नाही आणि याला मात्र कोणत्याही प्रकारचं टॅक्समध्ये सवलत नाही आहे. पाचवी स्कीम आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. ह्याच्यावरती 6.8% व्याजाचा दर आहे. ह्याची ड्युरेशन 5 वर्ष आहे. ह्याला मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,000 रुपये, मॅक्सिमम त्याला काही मर्यादा नाही. ह्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे आणि त्याचं पहिल्या 4 वर्षाचं इंटरेस्ट हे ATCच्या अंतर्गत तुम्हाला याच्यात वजावट मिळते. 5व्या वर्षाचं इंटरेस्ट ते एनकॅश होतं आणि त्याच स्कीममध्ये जात नाही, कारण ह्याचं जे इंटरेस्ट आहे ते क्युम्युलेटिव्ह आहे. त्याच्यामुळे ते जे इंटरेस्ट त्याच NSC मध्ये पहिल्या 4 वर्षाचं गुंतवलं जातं, म्हणून पहिल्या 4 वर्षापर्यंत ATC व्याजाच्या बद्दल ATCच्या अंतर्गत वजावट मिळते, पण 5व्या वर्षाचं व्याज ATCच्या अंतर्गत मिळत नाही. 6वी जी स्कीम आहे ती पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आहे. त्याचा चालू दर 6.7% आहे. त्याचं ड्युरेशन 5 वर्ष आहे. याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,000 आहे, मॅक्सिमम त्याला काही लिमिट नाही आहे आणि याच्यामध्ये जी केलेली गुंतवणूक आहे ही ATCच्या अंतर्गत तुम्हाला 1.5 लाखापर्यंत मिळते. हे पहिले जे 6 स्कीम्स होत्या याचा पूर्वीचा दर फिक्स्ड होता. आता शासनाने असं केलंय की दर 3 महिन्यांनी तो बदलला जातो. हा जो मी इथं जो दर दाखवलाय तो 2020-21 वर्षातला शेवटच्या क्वार्टरचा म्हणजे जानेवारी 2021 ते 31 मार्च 21चा हा दर मी इथे दाखवलेला आहे. तो पुढे मागे त्याच्यात बदल होऊ शकतो. दुसरी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता म्हणजे कंपनी डिपॉझिट्समध्ये. ह्याच्यातला साधारण दर 6.75% to 8%. त्याच्यानंतर याचा कालावधी 1 वर्ष ते 3 वर्ष आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट त्या कंपन्यांच्या स्कीम प्रमाणे 5,000 ते 10,000 असते. मॅक्सिममला काही मर्यादा नाही. ह्याच्यावर काहीही तुम्हाला आयकरात सवलत नाही. नवीन गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली, त्याचं नाव आहे गोल्ड बॉन्ड्स. ह्याच्यावरती गव्हर्नमेंट तुम्हाला 2.5% व्याज देतं आणि तुम्हाला त्याच्यावर कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळतं आणि ह्याचा कालावधी 8 वर्ष आहे. तर ही स्कीम अशी आहे की समजा आजचा सोन्याचा दर 46,000 रुपये 10 ग्रॅमला आहे आणि तुम्ही जर एक बॉन्ड घेतला तर तुम्ही गव्हर्नमेंटला 46,000 रुपये द्यायचे. त्या 46,000 रुपयावर तुम्हाला दरवर्षी 2.5% व्याज मिळत राहील 8 वर्षांनी. आणखीन 8 वर्षांनी समजा सोन्याचा दर 60,000 रुपये झाला तर तुम्हाला 8व्या वर्षी त्या 46,000च्या बदल्यात 60,000 रुपये परत मिळतील. तर ह्याच्यामध्ये जे व्याज मिळतं ते टॅक्सेबल आहे, पण जे डिफरन्स मिळेल तुम्हाला 8व्या वर्षी जो कॅपिटल गेन होईल तो मात्र टॅक्स फ्री आहे. ह्याच्यात जास्तीत जास्त गुंतवणूक तुम्ही 4 किलोग्रॅम सोन्याच्या वजने इतकी जी किंमत असेल बॉन्डची तेवढेपर्यंत तुम्ही करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बॉन्ड्स आहेत ते त्याच्यावरचा व्याजाचा दर आत्ता डिक्लेअर केलेला 7.15% आहे. त्याचं ड्युरेशन 7 वर्ष आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 1,000 रुपयाची करावी लागते. त्याच्यावरती कुठली मर्यादा नाही. जास्तीत जास्त किती करू शकता याच्यावर मर्यादा नाही आणि याला कुठल्याही प्रकारची कर सवलत नाही. 10वी स्कीम आहे ती प्रधानमंत्री वय वंदना योजना. ही फक्त वरिष्ठ नागरिकांकरताच आहे. ह्याच्यावरती 7.4% असं व्याजाचा दर त्यांनी हे केलाय, रिटर्न हे केलाय. ह्या योजनेला आपण पेन्शन प्लॅन म्हणूया किंवा ॲन्युटी प्लॅन म्हणूया. ही 10 वर्षाकरता असते. तुम्हाला मासिक पेन्शन किती पाहिजे त्यानुसार ती तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट किंवा मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट
करू शकता, तर तुम्ही मिनिमम गुंतवणूक त्याची 1,56,000 आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणूक तुम्ही याच्या 15 लाखापर्यंत करू शकता आणि आता सध्याचा ह्याचा व्याजाचा दर 7.4% आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमची सरप्लस फंड्स काही असतील आणि काही इतर इन्व्हेस्टमेंटच्या ॲव्हेन्यूज पण मी कन्सिडर केल्या, तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 3 प्रकारचे करू शकता. एक लिक्विड फंड ज्याच्यामध्ये व्याजाचा दर साधारण रिटर्न मिळू शकतं 5 ते 7%. याच्यामध्ये कुठली गॅरंटी नाही की हा रिटर्न मिळेल, पण हा एक मी इंडिकेटिव्ह म्हणून असा दाखवलाय. ह्याचं ड्युरेशन शॉर्ट टर्म ड्युरेशन करता असतं, म्हणजे तुम्हाला सेव्हिंग्स बँकमध्ये ठेवायच्या ऐवजी तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवू शकता. ह्याला मिनिमम किंवा मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंटला काही मर्यादा नाहीये आणि याला कुठल्याही प्रकारची करामध्ये सवलत नाहीये. दुसरा आहे म्युच्युअल फंड डेट. ह्याच्यावरती साधारणतः व्याजाचा दर रिटर्न 8% ते 10% मिळू शकतो. याला ड्युरेशन तुम्ही किती ठेवू शकता, पण जर तुम्ही ते 3 वर्षाकरता ठेवलेत आणि नंतर 3 वर्षांनी विकलेत, तर तुमचा तो गेन जो होतो तो लॉंग टर्म गेन झाल्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला एक बेनिफिट ऑफ इंडेक्सेशन मिळतं आणि टॅक्स रेट हा 20% होतो. त्यामुळे इफेक्टिव्ह टॅक्स रेट हा 20%पेक्षा देखील कमी होईल, कारण तुमचा इंडेक्सेशन बेनिफिट मिळतो. याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम अमाऊंटला कुठलीही मर्यादा नाहीये. जर तुमची जास्त जोखीम घ्यायची तयारी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. साधारणपणे याच्यावरती रेट ऑफ रिटर्न 12% ते 16% मिळू शकेल. हे मी कुठल्याही म्हणजे याच्यावरती गॅरंटी नाहीये, पण हे एक इंडिकेटिव्ह आहे. त्याचा जो परतावा असतो तो जसा स्टॉक प्राइसेस जशा कमी जास्त होतात त्याच्यावर तो अवलंबून असतो. या तिन्ही याच्यामध्ये ड्युरेशन किंवा मिनिमम इन्व्हेस्टमेंट मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट असे काही हे नाहीये. जर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्कीम्समध्ये तुम्ही डिव्हिडंड ऑप्शन न घेता जर तुम्ही ग्रोथ ऑप्शन घेतलात, तर त्याच्यावरती कुठलं व्याज मिळणार नाही. तुमच्या गुंतवणुकीची किंमत वाढत जाईल आणि मग नंतर जेव्हा तुम्ही ती गुंतवणूक रिडीम कराल तेव्हा जो होणारा गेन आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून टॅक्स होईल. इक्विटी फंडाच्या बाबतीत हा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा कालावधी आहे आणि तुम्हाला जो कॅपिटल गेन होईल त्याच्यावरती कन्सेशनल रेट ऑफ टॅक्स आहे 10%. शेअर्सच्या बाबतीत आणि इक्विटी म्युच्युअल फंड जर तुम्ही 1 वर्षाच्या आत विकलेत तर तो एक टॅक्स रेट शॉर्ट टर्म गेन आहे तो 15% आहे. तुमची अजून जर काही जोखीम घ्यायची जर तयारी असेल तर तुम्ही डायरेक्टली शेअर्समध्ये किंवा इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. ह्याच्यावरती काही कुठला फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड असं काही सांगता येत नाही. त्याचं ड्युरेशन पण तुम्हाला जेवढे पाहिजे दिवस तेवढे तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये विकू शकता. याला कमाल किंवा किमान मर्यादा नाहीये. ह्याचा पण जर तुम्ही 1 वर्षाच्या शेअर्स विकलेत तर त्याचा जो शॉर्ट टर्म गेन आहे त्याच्यावरती 15% टॅक्स बसतो आणि जर तुम्ही 1 वर्षानंतर विकलेत तर तो 10% टॅक्स आहे शेअर्सच्या विक्रीवरती. याच्या व्यतिरिक्त जर आपण निर्णय घेतला की बाबा घरामध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करूया, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या सवलती आहेत. एक म्हणजे तुम्ही जर गृहकर्ज घेतलं आणि ते गृहकर्ज जर बँका किंवा तत्सम कुठल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घेतलं असेल तर त्याचं जे तुम्ही मुद्दल रिपेमेंट कराल, प्रिन्सिपल रिपेमेंट कराल, त्याला 1.5 लाखापर्यंत मर्यादा आहे. आणि ह्याची मात्र एक अट अशी आहे की घराचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट पाहिजे, म्हणजे तुमच्या हातात घराचा ताबा पाहिजे. जर घराचा ताबा नसेल तर ही 1.5 लाखाची तुम्ही प्रिन्सिपल रिपेमेंट तुम्ही क्लेम करू शकत नाही. घराच्या गृहकर्ज जर असेल तर त्याच्यावर मिळणारं जे व्याज आहे त्याच्या बाबतीत 2 टाईपच्या तरतुदी आहेत प्राप्तिकर कायद्यामध्ये. जर ते घर स्वतःच्या वापरात असेल आणि जर ते भाड्याने दिलं असेल तर. जर ते घर स्वतःच्या वापरात असेल तर तुम्ही दिलेलं जे व्याज आहे ते 2 लाखापर्यंतच त्याची वजावट मिळू शकते. त्याच्यावरचं जे व्याज आहे ते तुम्हाला वजावट मिळू शकत नाही. पण जर तुम्ही घर भाड्याने दिलं असेल तर त्या भाड्याच्या समोर तुम्हाला पूर्ण व्याजाची वजावट मिळू शकते. पण त्यामुळे होणारा जो लॉस आहे तो जास्तीत जास्त तुम्ही 2 लाखापर्यंतच हे करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे जर समजा तुमचं भाडं 4 लाख रुपये आहे आणि तुम्ही जर 7 लाख रुपयाचं इंटरेस्ट दिलं तर तुमचा जो लॉस आहे तो 3 लाख झाला, पण त्यातला फक्त 2 लाख हा मान्य होईल आणि उरलेला जो 1 लाख आहे तो तुम्ही पुढचे 8 वर्ष कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि पुढच्या 8 वर्षामध्ये मिळालेल्या घराच्या उत्पन्नापासून वरच्याच अगेन्स्ट तुम्ही तो सेट ऑफ करू शकता.
यावर्षी गव्हर्नमेंटनी एक नवीन सेक्शन एक्सटेंड केलं, याचा बेनिफिट गेल्या वर्षी जो आणला होता सेक्शन 80EEA. ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की जर तुम्ही एक घर घेतलं, त्याची स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू जर 45 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल आणि त्याच्याकरता जर तुम्ही आणि तुमचं ते एकच घर असेल, त्याच्या व्यतिरिक्त घर नसेल, तर तुम्ही त्याच्यावरती भरलेल्या व्याजाच्या संदर्भात तुम्हाला 1.5 लाखापर्यंत 80EEA खाली डिडक्शन मिळू शकतं. आता आपल्या मनात प्रश्न येईल की हा दुसरी सवलत आणि जी 2 लाखाची आणि ही 1.5 लाखाची, तर ह्या दोन मध्ये एक मुख्य फरक असा आहे की पहिल्या याच्यामध्ये इंटरेस्ट वजावट जी 2 लाख आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घराचा ताबा तुमच्यात असल्या पाहिजे. 80EEA खाली अशी कुठली तरतूद नाहीये. म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन घरात सुद्धा जरी तुम्ही इंटरेस्ट भरलात तरी 80EEA खाली डिडक्शन मिळेल. दुसरं, ह्या दोन्ही सेक्शनच्या अंतर्गत तुम्हाला वजावट मिळू शकते. समजा तुम्ही एक घर 45 लाखाचं विकत घेतलं आणि त्याच्यात बदला 40 लाखाचं जर समजा तुम्ही कर्ज घेतलंय आणि त्याच्यावर समजा तुम्ही 8% दराने व्याज भरताय, म्हणजे टोटल व्याज 3,20,000 भरलं, तर तुम्ही 2 लाख हे सेक्शन 24 खाली त्या 2 लाखापर्यंत डिडक्शन घेऊ शकता आणि उरलेला जो फरक आहे तो 1,20,000 तुम्ही 80EEA खाली पण तुम्ही वजावट घेऊ शकता. म्हणजे हे दोन्ही सेक्शन तुम्ही एकत्रित तुम्ही त्याची वजावट घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त पण काही काही गुंतवणुकीबद्दल ज्या सवलती आहेत त्यातला एक आहे म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. तर नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये तुम्ही ह्या पहिल्या 1.5 लाखाच्या व्यतिरिक्त अजून 50,000 रुपये टाकून तुमचं उत्पन्न कमी करू शकता. दुसरी स्कीम आहे 80CCD2. ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या एम्प्लॉयरकडे तुम्ही नोकरी करता त्याला सांगून त्यातला तुमचा जो बेसिक पगार आहे, मूळ पगार आहे, त्याच्या 10% जर एम्प्लॉयरला सांगितलं की ते डायरेक्टली तुम्ही हा NPS ला कॉन्ट्रीब्यूट करा, तर ती पण एक तुमच्या इन्कम मधून वजावट होऊ शकते. म्हणजे समजा तुमचा बेसिक पगार 10 लाख रुपये असेल तर तुम्ही इन ॲडिशन 1 लाख रुपये त्याच्या 10% म्हणजे 1 लाख रुपये तुमच्या उत्पन्नातून वजा करू शकता. हे 1 लाख रुपये वरती जे 80CCD1 मध्ये म्हटलेत 50,000 त्याच्या हे व्यतिरिक्त आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मेडिक्लेम म्हणजे तुमचा मेडिकल इन्शुरन्स जो भरलेला असतो तो सामान्य नागरिकांकरता 25,000 पर्यंत तुम्ही देऊ शकता आणि जर सिनियर सिटीजन असतील तर त्याच्या बाबतीत 50,000 पर्यंत. जर तुमचा तुम्ही 25,000 भरलात आणि तुमच्या आई वडिलांचा पण भरलात आणि आई वडील जर सिनियर सिटीजन असतील तर तुम्ही तुमचे 25,000 आणि तुमच्या आई वडिलांचा जो प्रीमियम आहे त्याचे 50,000 असं मिळून तुम्ही 75,000 पर्यंत सुद्धा तुम्ही कर सवलत करातून उत्पन्नातून वजावट घेऊ शकता. शेवट हा एक सेक्शन आहे 80E म्हणून, ज्याच्यामध्ये जर तुमच्या स्वतःच्या बाबतीत किंवा तुमच्या मुलाच्या बाबतीत किंवा पत्नी किंवा पतीच्या बाबतीत जर तुम्ही एज्युकेशन लोन घेतलं असेल ठराविक शिक्षणाच्या करता आणि ते लोन जर तुम्ही चॅरिटेबल संस्थांकडून घेतलं असेल किंवा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून जर घेतलं असेल तर त्याच्यावरती जे मिळणारं व्याज, जे देणारा तुम्ही व्याज आहे ते तुम्हाला पहिलं 8 वर्षाकरता ते पूर्ण व्याज तुमच्या करपात्र उत्पन्नातून त्याची वजावट होऊ शकते. मी परत एकदा लोकसत्ताचे आभार मानतो की त्यांनी मला हे छोटं प्रेझेंटेशन माझे विचार मांडायची संधी दिली त्याच्याबद्दल. दीपकजी मनपूर्वक आभार. खूप छान पद्धतीने व्यापक एक आढावा तुम्ही या सगळ्या या निमित्ताने इन्कम टॅक्सचा घेतला. मी लगेचच शैलेश दीक्षित साहेबांना विनंती करणार आहे, शैलेंद्र दीक्षित साहेबांना, की जे आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचे झोनल मॅनेजर आहेत आणि त्यांच्याकडे इन्व्हेस्टर एज्युकेशनची जबाबदारी आहे. शैलेंद्र दीक्षितजी, मी आपलं स्वागत करतो आणि विनंती पण करतो की लगेचच आपलं प्रेझेंटेशन सुरू करू हवं. यानंतर लगेचच आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. काही निवडक प्रश्न मात्र आपण घेणार आहोत, वेळेचं भान लक्षात ठेवून. दीक्षित साहेब. धन्यवाद बारावलकर साहेब आणि बाकी दोन्ही स्पीकर्सनी खूप छान माहिती ऑलरेडी दिली आहे टॅक्सेशन बद्दल. पण टॅक्सेशन पे करायला आधी आपल्याला इन्कम असावं लागतं, गेन्स असायला लागतात, हे तेवढंच खरंय. तर आपण थोडं त्याच्याकडे पण लक्ष देऊ की त्याचं रिप्रेझेंटेशन करायला मी इथे आहे असं आपण म्हणू. तर म्युच्युअल फंडमध्ये निवेश करण्याचा उद्देश तोच आहे की कसं तुम्ही गेन्स कमवाल. म्युच्युअल फंड हे एकच साधन आहे असं नाहीये, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज असतात निवेश करायला. रिअल इस्टेट, गोल्ड, FDs आणि म्युच्युअल फंड असे 4 ब्रॉडली सर्वात पॉप्युलर थीम्स आहेत निवेश करायला. त्यात म्युच्युअल फंड हा एक असं साधन आहे किंवा असं एक व्हेकल आहे ज्यात तुम्हाला 4ही गोष्टी मिळतात: सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न्स आणि टॅक्सेशनचा ऍडव्हान्टेज.
की म्युच्युअल फंड सेफ आहे कारण एक फंड मॅनेजर इथं पैसे तुमचे मॅनेज करतोय. तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन आहे, इक्विटी आणि डेट आणि कॉम्बिनेशन ऑफ प्रोडक्ट्स पण आहे. रिटर्न्स आपण सगळे बघितलोय की हे मार्केट लिंक्ड असतात आणि मार्केट परफॉर्म करते म्हणून तुम्हाला रिटर्न्स मिळत आहेत. पण हे मार्केट चालण्यामागचं कारण असतं तुमचं आणि माझं कन्झम्पशन. आपण जे कन्झम्पशन करतोय त्याच्यानेच हे मार्केट चालतं. त्यामुळे निवेश करताना ते नेहमी आपण 3 प्रश्न लक्षात ठेवायचे की देशाचं पॉप्युलेशन वाढणार आहे का कमी होणार आहे, देशाची महागाई वाढणार आहे का कमी होणार आहे आणि तुमचं कन्झम्पशन हे वाढणार आहे का कमी होणार आहे. तोपर्यंत तिन्ही प्रश्नांची उत्तर नाही आहेत की ना देशाचं पॉप्युलेशन कमी होणार आहे, ना महागाई कमी होणार आहे, ना तुमचं स्वतःचं कन्झम्पशन कमी होणार आहे. त्याचा फायदा नेहमी तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये बघायला मिळतो. तर जोपर्यंत ह्या 3 प्रश्नांची उत्तरं नाही आहेत तोपर्यंत इक्विटी मार्केट आणि इक्विटी म्युच्युअल फंडला उत्तरे होय असायला पाहिजे. बरं कुठल्या लेवलला इन्व्हेस्ट करायचं आपल्याला माहित नसतं म्हणून आपण SIP करतो आणि SIPच्या रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगने आपण आपली रिस्क कमी करतो. आणि टॅक्सेशनचा ॲडव्हान्टेज आपण ऑलरेडी बघितला. सरांनी आत्ताच इन डिटेल सांगितलं की इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये एका वर्षाच्या आत जर का तुम्ही रिडीम केलं तर तुम्हाला 15% करपात्रता आहे. एका वर्षाच्या नंतर केलं तर 10% प्लस सेस ही करपात्रता आहे. तर म्युच्युअल फंड इक्विटी साईडला इज व्हेरी टॅक्स एफिशियंट ऑल्सो. टॅक्सेशन खूप एफिशियंट आहे कम्पेअर्ड टू एनी अदर ॲसेट की FD मध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये टॅक्सेशन खूप हाय आहे. त्या मानानं म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सेशन खूप कमी आहे इक्विटी साईडला एस्पेशली. पण एक गोष्ट आहे जी बऱ्याच लोकांना माहित नाही की इव्हन डेट साईडला डेट म्युच्युअल फंडला पण डेट साईडला पण म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सेशनला खूप ॲडव्हान्टेज आहे. आणि तो ॲडव्हान्टेज ट्रिगर होतो 3 वर्ष निवेश केलं तरच तो ट्रिगर होतो आणि त्याला म्हणतात इंडेक्सेशन बेनिफिट. त्याच्यावर मी थोडं इथं ॲम्प्लिफाय करतो, नंतर ELSS बद्दल बोलीन. इंडेक्सेशन बेनिफिटचा अर्थ काय की जर का तुम्ही पहिलं तर 3 वर्ष निवेश करायला पाहिजे डेट फंडमध्ये. तुम्ही एखाद्या NAV ला एंटर करता आणि दुसऱ्या कुठल्या तरी NAV ला एक्झिट करता. त्याच्यामध्ये जर का तुमचा गेन झाला तर 3 वर्षाच्या आत तुम्हाला तुमच्या इन्कम मध्ये त्याला गणलं जातं. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला लागतो जो तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये जातो. त्यामुळे तिथं असा काही फार ॲडव्हान्टेज नाहीये. पण 3 वर्षापेक्षा जास्ती जर का तुम्ही निवेश केला तर एक इंडेक्सेशन बेनिफिट ट्रिगर होतं. इंडेक्सेशन कॅल्क्युलेट केलं जातं CII कॉस्ट इन्फ्लेटेड इंडेक्सच्या आधारावर. साधं उदाहरण देतो की धरून त्याला 3 वर्षापूर्वी CII ची फिगर 100 होती आणि आजची फिगर ह्या वर्षाची धरून चला 115 चालली आहे. तर भारत सरकारचा नियम असा आहे की 15% पर्यंत म्युच्युअल फंडमध्ये जर का तुम्ही निवेश केलेले असेल तर 15% पर्यंत तुम्हाला टॅक्स लागणारच नाही जर का तुम्ही 3 वर्ष होल्ड केलं. तर 2 गोष्टी 3 वर्ष तुम्ही होल्ड करायचंय डेट म्युच्युअल फंडमध्ये आणि जेवढं CII ची अप्रिसिएशन झाली जितक्या टक्क्याने अप्रिसिएशन 3 वर्षात झाली तोपर्यंत तुम्हाला कर द्यायचाच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही निवेश केलेत आणि तुम्हाला 25% रिटर्न मिळालेत तर पहिले 15%ला तुम्हाला टॅक्स हा लागणारच नाही. 15%हून अधिक तुम्हाला किती मिळाले 25% जर का मिळाले तर 15हून अधिक 25 म्हणजे 10% मिळाले तुम्हाला. या 10%वर 20% टॅक्स लागतो. 10%चे 20% म्हणजे किती 2 रुपये. तर 100वर जेव्हा 125 तुम्हाला मिळतात तर हातात तुम्हाला 123 मिळतात हे लक्षात ठेवा. तर इंडेक्सेशन बेनिफिट हा खूप 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 फायद्याचा आहे खास करून सिनियर सिटीजन्स. जसं सरांनी सांगितलं की बहुत सारे लोक कोऑपरेटिव्ह बँकेकडे बघतात जास्ती रिटर्न्स घेण्यासाठी आणि त्याचे स्वतःचे फायदे तोटे आहेत. पण म्युच्युअल फंड डेट मध्ये आला तर ऑलरेडी आम्ही तुम्हाला 20-30 वेगळ्या डेट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये निवेश करायची संधी देतो. डायव्हर्सिफिकेशन होतं. जरी काही कमी जास्ती झालं तर त्या पेपर पुरतं मर्यादित राहतं. दुसरा फायदा आहे हा इंडेक्सेशनचा की 3 वर्ष जर का तुम्ही निवेश केलात धरून त्याला तुम्ही बँकेत FD केली 25% मिळाले, म्युच्युअल फंडला आलात 25% मिळाले. रिटर्न्स दोन्हीकडे जरी सारखे राहिले इंडेक्सेशन बेनिफिटमुळे तुमचे जे नेट रिटर्न्स आहेत ते खूप वाढतात. तर हा एक खूप मोठा फायदा आहे इंडेक्सेशन बेनिफिटचा डेट फंडमध्ये जो सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे निवेश करताना आणि खास करून सिनियर सिटीजन्स. कारण काय सिनियर सिटीजनचा नेहमी एक शोध असतो की आम्हाला जास्ती रिटर्न्स कसे मिळवता येतील. पण जास्ती रिटर्न्स म्हणजे जास्ती रिस्क हे लक्षात ठेवा. रिटर्न जास्ती झाला की रिस्क जास्ती होती. अगदी तुम्ही डेट फंडमध्ये जरी म्हणलात किंवा दुसरे पर्याय जरी बघितले डेटमध्ये तर त्यात हा एक पर्याय आहे की एक सेफ आणि साऊंड डेट फंड कन्झर्वेटिव्ह डेट फंड हायली रेटेड डेट फंड घेतलात आणि 3 वर्ष जर का तुम्ही होल्ड केलं तर जो नेट टॅक्सेशन आहे तो तुम्हाला खूप फायद्याचा राहतो. तर ती एक गोष्ट मला इथं जरा अधोरेखित करायची होती की डेट फंडमध्ये इंडेक्सेशनचा फायदा सगळ्यांनी नक्की घ्या. दुसरा म्युच्युअल फंड कडनं डेट टॅक्सेशन मध्ये फायदा आहे तो म्हणजे ELSS स्कीम. ELSS ही इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. जसं नावात येते की इक्विटी स्कीम असते ही. त्यात 3 वर्ष लॉक इन असतं. 3 वर्ष जर का तुम्ही निवेश केलं या स्कीम मध्ये जेव्हा तुम्ही निवेश करता तर तुम्हाला त्याचं टॅक्स सेव्हिंग मिळतं ATC अंडर. ATC ला 1.5 लाखापर्यंत निवेश तुम्ही करू शकता या स्कीम मध्ये
आणि त्याचा तुम्हाला ऍडव्हान्टेज घेता येतो टॅक्स सेव्हिंगला. तर फायदा काय, एक तर तुम्ही निवेश करता, ते पैसे ग्रो करतील 3 वर्ष लॉक इन असल्यामुळे आणि 3 वर्षांनी कदाचित तुम्हाला जास्ती किंवा कमी पैसे मिळतील, पण इथं तुम्हाला 30%, 20%, 10% जे काही तुमचा टॅक्स लाभ आहे ते तुमचं टॅक्स सेव्हिंग पण होतं. तर जसं मी आधी म्हणलं की जर का तुमचा इंडियावर आणि इंडियन ग्रोथ स्टोरीवर विश्वास आहे आणि इक्विटीमध्ये निवेश करायचा आहे आणि टॅक्स सेव्हिंग पण करायचं आहे, तर ELSS हे खूपच युनिक आणि छान साधन आहे, ज्याची बेनिफिट तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट नसेल करायची तर तुम्हाला SIP पण करता येते ELSS मध्ये. पण एकच लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांची गलत ती होती की SIP मध्ये प्रत्येक युनिट 3 वर्ष लॉक इन होतं. त्यामुळे फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे. ELSS मध्ये तुम्ही 3 वर्ष SIP केली तर तिसऱ्या वर्षी सगळे युनिट्स तुम्हाला विड्रॉ नाही करता येणार. या वर्षी जे युनिट्स तुम्ही बाय केले त्याचे जसे जसे 3 वर्ष पूर्ण होतील, म्हणजे फेब्रुवारीमध्ये SIP 3 वर्षांनी ते युनिट्स फ्री होतील. मार्च मधल्याचे त्याच्या पुढच्या मार्चमध्ये फ्री होतील. 3 वर्ष SIP केली तर सगळे पैसे एकत्र काढता येणार ना. फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या आधारावर तुम्हाला ते रिडीम करता येतील किंवा रिइन्व्हेस्ट पण करता येतील रिडीम करून म्युच्युअल फंडमध्ये परत. तर हा एक ELSS चा बेनिफिट तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या तुम्ही, जेव्हा तुम्ही टॅक्सेशनचा विचार करताय म्युच्युअल फंडमध्ये. तर हे 2 अव्हेन्यूज आहेत म्युच्युअल फंडमध्ये. डेट फंडमध्ये इंडेक्सेशन 3 वर्षाहून अधिक आणि ELSS मध्ये ATC अंतर्गत. आणि बाकी जसं मी म्हणलं सेफ लिक्विडिटी रिटर्न्स SLR+T टॅक्सेशन ऍडव्हान्टेज म्युच्युअल फंडमध्ये आहेच आहे. मी पुन्हा एकदा लोकसत्ता आणि अर्थब्रह्माचं आभार मानतो की तुम्ही खूपच छान व्हेन्यू दिलाय आणि उद्देश तुम्ही खूप छान ठेवलाय फायनान्शियल लिटरसीचं. जेवढं एज्युकेटेड डिसिजन तुम्ही घ्याल तेवढेच तुम्ही सफल निवेशक व्हाल. सो सर धन्यवाद आणि आय एंड माय प्रेझेंटेशन. थँक्यू. थँक्यू दीक्षित साहेब, मनपूर्वक आभार. आदित्य बिर्ला असेल किंवा लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी असेल, आपण पण सहकार्य देत असल्यामुळेच अशा पद्धतीचे कार्यक्रम होत असतात आणि त्याला गुंतवणूकदारांचा पण प्रचंड सहभाग आणि पाठिंबा मिळत असतो. आपण लगेचच प्रश्नोत्तरांकडे जाऊया. तिघही पॅनलिस्टना मी विनंती करतो की तुम्ही ऑन स्क्रीन राहा. एक प्रश्न असा आहे की या बजेटचं एक घोषवाक्य होतं, विवाद से विश्वास तक. तर माझं तुम्हा दोघांना, विशेषतः चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही आहात आणि टॅक्स प्रॅक्टिस पण करतात, की खरोखर या नंतर इन्कम टॅक्सचे विवाद कमी होतील असा विश्वास तुम्हाला टॅक्स कन्सल्टंट म्हणून वाटतोय का? नाही, ही विवाद से विश्वास तक जी स्कीम आहे ती ही वन टाइम स्कीम आहे, म्हणजे ही आता 31 मार्चला बंद होईल. ओके, त्यामुळे ही फक्त म्हणजे जे आधी जे विवाद झालेले आहेत ते विवाद कमी करण्यासाठी ही स्कीम आणली. ठीक आहे. चालू म्हणजे राहतील. म्हणजे जे खटले वेगवेगळ्या कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा ट्रायब्युनल किंवा कमिशनर अपीलकडे जे पेंडिंग आहेत ते कमी करण्याकरता आणि त्या टॅक्स एरियर्स कमी करण्याकरता गव्हर्नमेंटनी ती स्कीम आणली की बाबा तुमचं जर टॅक्सचा हे असेल तर ठराविक टॅक्स भरून तुम्ही त्याच्यावरचं इंटरेस्ट आणि पेनल्टी मध्ये सवलत घेऊ शकता. तर त्याच्याकरता ती स्कीम आली आहे. ती स्कीम आता चालू आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देऊ शकतो की आत्ताला त्यांनी एक निर्णय असा दिसतोय त्यांचा की स्क्रुटिनीज कमी करायची, टॅक्सपेअरवर विश्वास ठेवायचा आणि या वर्षीच्या ज्या असेसमेंट झाल्या आमच्या गेल्या आता 3 महिन्यात आम्हाला ज्या असेसमेंट मिळाल्या त्याच्यामध्ये ऑर्डर्स चांगल्या आल्या. त्याच्यामध्ये पूर्वी जशा खूप ऍडिशन व्हायच्या तशा ऍडिशन्स काही झाल्या नाहीत. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा कल असा दिसतोय की टॅक्सपेअरवर विश्वास ठेवा, त्याच्यानंतर त्यांच्याकडनं कंप्लायन्स वाढवा आणि मग हा जो लिटिगेशन आहे ते कमी करा. आता काळच ठरवेल पुढे की ते कसं जात. बरोबर, काळच ठरवेल हे तुम्ही बरोबर बोललात. कारण गव्हर्नमेंट कायदा करतं जी. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जे ब्युरोक्रॅट्स करतात ते कसं होईल हे नाही सांगता येत त्याच्यावरती. हा दीक्षित साहेब बोला. या बजेटमध्ये अजून एक झालंय की टॅक्सेशनच्या हिशोबाने आता सरकारच तुम्हाला दरवर्षी एक स्टेटमेंट देणार आहे की हा तुमचा टॅक्स लायबिलिटी. तुम्ही ते कॉन्टेस्ट करू शकता, पण बहुतांशी जे कमी झालंय की लोकांना डाऊट असेल की मला किती टॅक्स पे करायचा आहे, की माझी टॅक्स लायबिलिटी किती आहे. की म्युच्युअल फंडला कधी कोणाला डाऊट असेल, आम्ही म्हणतो तुम्ही कॅल्क्युलेट करायची गरज नाही, आम्हाला रिक्वेस्ट करा, आम्ही तुम्हाला कॅपिटल गेन स्टेटमेंट ऑटो जनरेटेड देत असतो. ते तुम्हाला सांगेल तुमचं किती टॅक्स लायबिलिटी आहे. हे म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टरला अव्हेन्यू होता आमच्याकडे येण्याचा, पण आता ओव्हरऑलच फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ज्या काही असतील तुमच्या म्युच्युअल फंड किंवा इतर कुठेही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट जे असतील त्याचं ऑटोमॅटिक स्टेटमेंट तुम्हाला भारत सरकारकडनंच मिळणार की ही तुमची लायबिलिटी आहे जी तुम्ही कॉन्टेस्ट करू शकता. पण दॅट इज ऑल्सो वन ऑटोमेशन आणि कदाचित जे तुम्ही प्रश्न विचारलात तो त्या दिशेनंच त्यांचं कार्य आहे.
आमचे सगळे सामान्य गुंतवणूकदार आहेत आणि त्यांच्या मनातली ज्या शंका किंवा भीती किंवा इनिव्हेशन्स असतात त्या कशा पद्धतीने समोर येतात त्या बघा. प्राध्यापक विशाल हौसे चाकूरकर म्हणतायत की यावर्षीचं बजेट इन्व्हेस्टर फ्रेंडली नाही असं त्यांचं वाटतं. तर याबद्दल तुम्हा तिघांनाही, तुम्ही इंडस्ट्रीचे आहात, म्युच्युअल फंडचे आहात आणि तुम्ही टॅक्स कन्सल्टंट आहात, कोणी उत्तर जरी दिलं पण थोडक्यात, व्याप्ती मोठी आहे मला कल्पना आहे, पण आपली मतं म्हणून एक्सप्रेस करायची ही संधी आहे. इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली किती आहे हे बजेट, असं प्राध्यापक विशाल विचारतायत. मी आधी देतो, कारण मी म्युच्युअल फंड काढणे. तर बजेट नंतर आपण बघितलंय मार्केट मधली प्रतिक्रिया. अशा अवघड काळांमध्ये सरकारने टॅक्स बद्दल काहीच कुठं काही सुई हलवलेली नाही. हेच ऍक्च्युली एक सर्वात मोठी बोन किंवा वरदान आहे असं सगळ्यांचं मानणं आहे. जे मार्केटची जर का रिएक्शन तुम्ही बघितली की सरकारने टॅक्सेशन मध्ये कुठेही काही बदल नाही केला, कारण लोकांना भीती होती की कदाचित आता आर्थिक परिस्थिती अशी आहे की कदाचित टॅक्स वाढेल किंवा तसं काय होईल. तर परिस्थिती बघता सरकारने जे केलंय आणि मार्केटची रिएक्शन आहे, तर असं म्हणता येईल की निवेशकांचा तर विश्वास आहे. विश्वास आहे वाटतं. ठीक आहे. देशपांडे साहेब, तुम्हाला काय ऍड करायचं असेल, नाहीतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे. रश्मी कानिटकर विचारतायत, करदात्यांना प्राप्तिकर भरण्याच्या ज्या 2 पद्धती यावर्षी इंट्रोड्यूस झालेल्या आहेत, त्यामध्ये करदात्याला फेरबदल करता येणं शक्य आहे का? खरं तुम्ही एक त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे, परत जरा थोडं एक्सप्लेन केलं तरी चालेल. प्राप्तिकर मधल्या 2 पद्धतींमध्ये फेरबदल करणं कितपत शक्य आहे? हे शक्य आहे ना. ज्यांचं धंदा व्यवसायातलं उत्पन्न नाहीये, म्हणजे ज्यांचा बिझनेस इन्कम नाहीये, अशी करदाते दरवर्षी चेंज करू शकतात. म्हणजे यावर्षी नवीन कर प्रणालीने केलं, पुढच्या वर्षी ते जुन्याने करू शकतात, परत त्याच्या पुढच्या वर्षी नवीन कर प्रमाणे करू शकतात. त्यांना फक्त टॅक्स किती आहे, म्हणजे जे बेनिफिशियल आहे त्यांना ते निवडता येतं. फक्त ज्यांचं जे बिझनेस करणारे आहेत, धंदा व्यवसाय करणारे आहेत, ते जर या नवीन स्कीम मध्ये आले एकदा, तर नवीन स्कीम मध्ये जाऊ शकतात. पण नवीन स्कीम मधनं परत जुन्या स्कीम मध्ये आले तर परत नवीन स्कीम मध्ये जाऊ शकत नाही. अच्छा, चांगला विषय. शैलेश जोशी इथे विचारतायत, हाऊ द टॅक्स टू बी कॅल्क्युलेटेड ऑन फ्युचर अँड ऑप्शन्स गेन ऑर लॉस. शेअर मार्केटच्या अंगाने विचारतायत, फ्युचर आणि ऑप्शन्स साठी त्याच्यात जे काही आपल्याला नुकसान नफा होत असतो, त्यासाठी टॅक्स कॅल्क्युलेट करण्याच्या काही तरतुदी या बजेटमध्ये आहेत का? एकंदर जनरल प्रश्न असा. बदल झालेला नाहीये या तरतुदींमध्ये. पण याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे त्याच्यात हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण हा फ्युचर आणि ऑप्शनचा जो काही इन्कम आहे तो बिझनेस इन्कम म्हणून ट्रीट होतो. तर बिझनेस इन्कम साठी एक 44AD नावाचं सेक्शन आहे. त्या सेक्शन मध्ये कुठल्याही बिझनेसचं इन्कम तुम्हाला 6% दाखवावं लागतं. टर्नओव्हरच्या 6% दाखवायला लागतं. त्यामुळे तेवढं मिनिमम दाखवायचं. ते जर दाखवायचं नसेल तर तुम्हाला ऑडिट करून घ्यावं लागतं. आता फ्युचर ऑप्शन्स मध्ये टर्नओव्हर म्हणजे काय, तर परचेस आणि सेल मधला डिफरन्स प्रॉफिट किंवा लॉस नाही, मी डिफरन्स शब्द वापरले. डिफरन्स म्हणजे जर प्रॉफिट असू दे किंवा लॉस असू दे, या सगळ्या डिफरन्सची टोटल हा तुमचा टर्नओव्हर झाला. आणि त्या टर्नओव्हरच्या किमान 6% तुम्हाला प्रॉफिट हा दाखवायला पाहिजे. जर तो दाखवला नाही तर तुम्हाला तुमच्या बुकचा ऑडिट करून ऑडिट रिपोर्ट सबमिट करावा लागतो. आणि मग त्याच्यावर नॉर्मल जो काही तुमचा टॅक्स पे असेल, स्लॅब असेल, त्याप्रमाणे टॅक्स भरावा लागतो. राईट. दीपकजी, आपल्यासाठी एक प्रश्न होऊ शकतो की यावर्षीपासून हाऊसिंग सोसायट्यांमध्ये, म्हणजे आम्ही जे सहकारी सोसायट्यांमध्ये राहतो, त्या सोसायट्यांना टॅक्स रिटर्न भरण्याची तरतूद किंवा कंपल्सरी करण्यात आलाय. त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगितलं तर चालेल. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे ही एक नॉट प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामुळे आणि त्याला एक प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअलिटी लागतं. म्युच्युअलिटी म्हणजे काय की एक व्यक्ती स्वतःबरोबरच व्यवहार करून प्रॉफिट करू शकत नाही. आणि हे जे तत्व आहे हे कोऑपरेटिव्ह सोसायटीला लागू केलंय. त्यामुळे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला, तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जे मेंबर्सकडनं आलेले पैसे आणि मेंबर्सवरती जे झालेले त्या बिल्डिंगच्या मेंटेनन्सवरती झालेले खर्च, ह्याच्यावरती जर सरप्लस किंवा डेफिसिट झाला तर त्याच्यावरती कुठलाही टॅक्स नाही. तर त्याच्यावरती टॅक्स कुठला होतो, जे बाहेरच्यांकडून येणारे जे उत्पन्न आहे तेवढ्यावरच, जे थर्ड पार्टी आहे, जे मेंबर नाहीये त्यांच्याकडून आलेल्या उत्पन्नावर तुम्हाला फक्त टॅक्स भरावा लागतो. तर ह्याच्यातली मेन गोष्ट अशी आहे की ह्या बहुतेक सोसायटींची गुंतवणूक असते ती कोऑपरेटिव्ह बँकात असते आणि त्या कोऑपरेटिव्ह बँकांकडून त्यांना एक व्याज मिळतं. तर इन्कम टॅक्स मध्ये एक सेक्शन आहे ATP सबसेक्शन 2D,
त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की एनी इंटरेस्ट रिसिव्ड बाय अ कोऑपरेटिव्ह सोसायटी फ्रॉम अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर हे पूर्णपणे करमुक्त आहे. तर ह्याच्या बाबतीत एक बरेच वादाचे मुद्दे झाले आणि गव्हर्नमेंटनी एक नोटिफिकेशन काढलं की कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या नॅशनलाइज बँकांसारख्या असल्यामुळे त्यांचा प्रॉफिट हा टॅक्सेबल आहे आणि त्यांनी टॅक्स भरावा. आणि हा मुद्दा त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटीना लावला आणि त्यांनी म्हटलं की कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या नॅशनलाइज बँकांसारख्या असल्यामुळे त्याच्यावरनं येणाऱ्या व्याजावर तुम्ही टॅक्स भरा. हा मुद्दा झाला. गव्हर्नमेंटनी नंतर तो कायदा अमेंड केलाय आणि आता 2019-20 पासून त्यांनी म्हटलंय की हे डिडक्शन तुम्हाला मिळण्याकरता तुमचं रिटर्न जे आहे ते त्या ड्यू डेट ऑफ फायलिंग ऑफ रिटर्नच्या बरोबरच ते विवरणपत्र सादर व्हायला पाहिजे. पण मी आपल्याशी एक इंटरेस्टिंग घटना शेअर करू शकतो या बाबतीत. गुजरात हायकोर्टाने पहिला असा निर्णय दिला की कोऑपरेटिव्ह बँकांचं व्याज तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसर्स क्रेडिट सोसायटीच्या बाबतीत निर्णय दिला की कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला कोऑपरेटिव्ह बँकेकडनं मिळालं व्याज मिळेल. कर्नाटक हायकोर्टाने एक निर्णय दिला, पहिला निर्णय दिला धारवाड बेंच, कर्नाटक हायकोर्ट धारवाड बेंचने निर्णय दिला की तुम्हाला मिळेल. 3 महिन्यात कर्नाटकाच्या सेम बेंचनी तो निर्णय वेगळा दिला. त्यामुळे 2 वेगळे निर्णय झाले. त्याच्यामुळे मुंबईमध्ये बरीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि मला एक अशीच केस, हे दोन्ही निर्णय आल्यानंतर आपल्या इन्कम टॅक्स ट्रिब्युनल पुढे मला ही केस मांडायची संधी मिळाली. कल्याणदास उद्योग भवन म्हणून एक इथे इंडस्ट्रियल इस्टेट आहे, त्यांची केस मी ती रिप्रेझेंट केली आणि त्याच्यामध्ये मी एक तत्व असं मांडलं की इन्कम टॅक्स कायदा जो आहे तो नॅशनल लेवलचा कायदा आहे, संबंध देशाला तो लागू आहे. म्हणून मुंबई हायकोर्टाने काही निकष दिले होते की कुठल्या कोर्टाचे निर्णय कसे बाइंडिंग असतात. तर त्या निकषात त्यांनी काय म्हटलं होतं की जर तुम्ही महाराष्ट्रात आहात तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय संबंध भारतावर बंधनकारक आहे. तुम्ही महाराष्ट्रात असाल तर मुंबई हायकोर्टाचा निर्णय तुमच्यावर बंधनकारक आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात असाल, मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दुसरा कोणाचा निर्णय नसेल, पण समजा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय असेल तर तो सुद्धा मुंबईतल्या ऑफिसरवर बंधनकारक आहे. मुंबई हायकोर्ट एक स्टेप पुढे गेलं. त्यांनी काय म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात आहात, मुंबई हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाहीये, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूनी आहे आणि मद्रास हायकोर्ट तुमच्या विरोधात आहे. तर मुंबईतला जो असेसिंग ऑफिसर असेल त्यांनी जो व्ह्यू एसएससी ला फेवरेबल आहे तो घ्यायला पाहिजे. हा निर्णय हा डिसिजन मी त्याच्यापुढे मांडल्यावर तो निर्णय ऍक्सेप्ट करून मुंबई ट्रायब्युनलनी हा डिसिजन फेवर मध्ये दिला आणि त्याच्यानंतर आता सर्व कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना त्याच्यातून सवलत मिळते. आता ATP 2D खाली फक्त हे रिटर्न वेळच्या वेळी फाईल करणं हे खूप आवश्यक मला आहे. तेच हवंय, हे भरायचं विवरणपत्र भरण्याची जबाबदारी मॅनेजिंग कमिटीची असेल, त्या बरोबर. सोसायटीची मॅनेजिंग कमिटी चेअरमन आणि बरोबर. सेक्रेटरी या लोकांची असेल. बरोबर. राईट. अंजली पटवर्धनांचा प्रश्न एक घेऊया. ज्येष्ठ नागरिकांना मालमत्तेच्या विक्रीनंतर होणाऱ्या भांडवली लाभावर कर वाचवण्यासाठी कुठे गुंतवणूक करता येऊ शकते? दोन पर्याय आहेत. एक तर सेक्शन 54 EC च्या अंतर्गत 50 लाखापर्यंत त्यांना बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करता येतात. जसं सरांनी सांगितलं की नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये विक्रीनंतर 6 महिन्याच्या गुंतवणूक करायला लागते. किंवा दुसरं घर घ्यायचं असेल तर दुसरं घर घेऊ शकतात, दुसऱ्या घरामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. तर त्यांच्यासाठी त्यांना 2 वर्ष, म्हणजे विकत घेतलं तर 2 वर्ष आणि बांधलं तर 3 वर्ष एवढा पिरियड असतो. त्याच्या आधी त्यांना पैसे कॅपिटल गेन मध्ये ठेवावे लागतात. जर समजा त्यांनी विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वीचं घर घेतलं नाही तर त्या ड्यू डेटच्या आधी त्यांना कॅपिटल गेन अकाउंट मध्ये पैसे ठेवायला लागतात आणि मग ते नंतर 2 वर्ष किंवा 3 वर्ष त्यांना युज करता येतात. हा नियम सगळ्यांसाठी आहे, सिनियर सिटीजन साठी असा वेगळा नियम नाहीये. पण जनरली काय असतं की सिनियर सिटीजन नवीन घरामध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी बॉन्ड हा पर्याय सगळ्यात चांगला आहे. ते कुठले कुठले बॉन्ड आहेत ते सांगता येतील का? ते म्हणजे नॅशनल हायवे असे काही बॉन्ड आहेत ना, नॅशनल हायवे, रुरल इलेक्ट्रिफिकेशन असे ते 2 प्रकार. आणि आता ते 3 वर्षाचे 5 वर्ष करता अडकतात पैसे. त्याच्यानंतर त्याच्यावरचा साधारणचा व्याजाचा दर 5% आहे. 5% एवढाच आहे. तर टॅक्स भरावा लागतो. ते व्याज करपात्र आहे. अच्छा, इंटरेस्ट करपात्र आहे. हे पण इंटरेस्टिंग तुम्ही सांगताय. ओके. डेव्हलपमेंट आहे, आय डोंट थिंक कव्हर झाली की नाही, की आता VPF वर पण टॅक्स लागणार आहे, जो आधी लागायचा नाही. राईट. VPF ही इन्व्हेस्टमेंटच होती.
स्पेशली HNI साठी. तर आता एक प्रश्न आहे, एक शैलेश जोशीने हा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द एक्झम्पशन लिमिट फॉर इन्व्हेस्टमेंट ऑन VPF कॉन्ट्रीब्युशन. चला हा प्रश्न घेऊयाचा, आपला विषय निघालायचा आहे म्हणून. VPF 1.5 लाखाचं लिमिट आहे, त्याच्यामुळे त्याला काही जास्त हे नाहीये. 1.5 लाखाचं ATCच्या अंडर जे काही लिमिट आहे तेच नाही, लिमिट नाही. आहे. फक्त 2.5 लाखाच्या वरती जे इंटरेस्ट आता जे मिळेल तर ते इंटरेस्ट टॅक्सेबल केलेलं आहे, ते यावर्षीपासून म्हणजे नेक्स्ट इयर पासून. ते खास करून HNI ला खूप ऍप्लिकेबल आहे. तो नियम समजून घेणं महत्वाचं आहे की धरून त्याला एखाद्याची सॅलरी 10 लाख असेल बेसिक, तर त्याला 1,20,000 त्याला EPF तो पे करायचा आणि त्याला 8.5% मिळत होते टॅक्स फ्री. पण ज्याचा पगार 1 करोड पण असेल तो पण 10 लाख निवेश करायचा. आणि VPF मध्ये तुम्ही बेसिक धरून त्याला 50 लाख असेल त्या माणसाचा, तो वरचे 40 लाख पण ह्यात निवेश करू शकायचा. अप टू बेसिक यू कॅन इन्व्हेस्ट इन VPF. आणि मग भारत सरकार म्हटलं ही फॅसिलिटी काय आम्ही एवढ्या HNI साठी ठेवले नाही, कारण त्यांच्यासाठी बाकी व्हेन्यूज आहेत. मग त्यावर भारत सरकारने एक लिमिट आणली आहे की 2.5 लाखापर्यंतच तुमचं PF कॉन्ट्रीब्युशन इन्क्लुडिंग EPF. आता तुमचा EPF पण जात असेल 2.5 लाखाच्या वर, त्याच्या करावर म्हणजे त्याच्या व्याजावर टॅक्स बसेल. आणि जर का तुम्ही VPF, कारण खूप लोक जसं FM पण म्हणलं की 1 करोड लोक दर महिन्याला VPF मध्ये लावत होते, तर आता त्याला 30% म्हणजे कारण काय ते HNI तर हायर स्लॅब मध्ये येतील, तो टॅक्स त्यांना बसणार. फक्त हे एम्प्लॉईजच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल राहील, एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन मात्र पूर्णपणे टॅक्स फ्री राहील. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन. त्याच्यावरचं मिळणारं व्याज, त्याच्यावरचं व्याज जे आहे ते एम्प्लॉयर्सचं कॉन्ट्रीब्युशनवरचं व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री राहील, पण एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशनचं जे व्याज आहे ते 2.5 लाखाच्या वर जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन झालं तर ते प्रपोर्शनेट तुम्हाला टॅक्सेबल करावं लागेल. त्याच निमित्ताने केदार देवधर विचारतायत, मी माझ्या मुलीसाठी PPF आणि सुकन्या समृद्धी योजना अशा दोन्ही ठिकाणी गुंतवणूक खाती सुरू करू शकतो का एकाच वेळेला? हो, करू शकतो. त्यांनी हे पण बघायला पाहिजे की ते त्यांची PPF ची लिमिट फुल वापरतायत की नाही EPF ची. ते पण 1.5 लाखाचं आहे. PPF मध्ये काय आहे, ती त्यांची मुलगी जर मायनर असेल तर त्यांच्या PPF मध्ये आणि मुलीच्या PPF मध्ये दोन्हीकडे मिळून ते 1.5 लाखच गुंतवू शकतात. पण इन ऍडिशन त्यांना जर गुंतवणूक करायची असेल तर त्या सुकन्या समृद्धीमध्ये 1.5 लाख अजून करू शकतात. आणि या दोन्हीवरती जरी कर सवलत 1.5 लाखापर्यंत मिळाली तरी त्याच्यावरती गुंतवणुकीवर मिळालेलं व्याज आहे ते टॅक्स फ्री राहील. आणि मायनरचं इन्कम हे पेरेंटच्या इन्कम मध्ये क्लब होतं, तर त्या क्लबिंग प्रोव्हिजन्स अवॉइड होतात. बरोबर. आपण PPFs बद्दल बोलतोय म्हणून पुरुषोत्तम बापट विचारतायत, ते जरा मला वाटतं आणि दीक्षित साहेब तुम्ही सांगावं, ELSS आणि PPF या दोघांची तुलना तुम्ही कशी कराल आणि यापैकी चांगला पर्याय कोणता? ते म्हणजे असं की टेस्ट मॅच खेळायचं का T20 बघायचं. कारण ELSS अंडर करंट हे इक्विटी आहे आणि PPF अंडर करंट हे डेट आहे. आपण दोघांचा पर्पज समजून गेला पाहिजे. EPF मध्ये तुम्ही इंडियन ग्रोथ स्टोरी, जसं मी आधीचे 3 प्रश्न विचारले त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही इक्विटीला लावताय आणि भारत सरकार प्रमोट करते की तुम्ही इक्विटीमध्ये निवेश करा. आणि म्हणून त्यांनी बेनिफिट दिली आहे. का बेनिफिट दिली आहे की इंडेक्सेशन बेनिफिट पण का दिली आहे की ते लोकांना मोटिवेट करतात की तुम्ही बॉन्ड मार्केटमध्ये पार्टिसिपेट करा, आम्ही तुम्हाला टॅक्स बेनिफिट देतोय, इंडेक्सेशनची बेनिफिट जी आहे डेटमध्ये. तसंच ELSS मध्ये किंवा NPS मध्ये भारत सरकार म्हणतंय तुम्ही निवेश करा इक्विटीला, आम्ही तुम्हाला टॅक्स ऍडव्हान्टेज देतो. EPF मध्ये काय, भारत सरकारला पैसे पाहिजेत आणि लॉंग टर्म साठी पैसे पाहिजेत, ज्याच्या अगेन्स्ट ते तुम्हाला 8.5% टॅक्स फ्री देतात. तर ती भारत सरकारची गरज बॉन्ड मार्केट त्यांच्या मनी रेस करण्यासाठीची गरज आणि दुसरीकडे इन्व्हेस्टरला इक्विटीकडे जाण्याला मोटिवेट करण्याची गरज. तर हे 2 कारणं आहेत वेगळी वेगळी. तर जर का तुमचं एक तर पहिलं म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो इन्व्हेस्ट करताना की तुमचा गोल आणि टाइम हे ठरवायला पाहिजे. जसं क्रिकेटचं उदाहरण द्यायचं झालं, T20 मध्ये 5 ओव्हरमध्ये 50 रन करतात आणि टेस्ट मॅच मध्ये 50 ओव्हरमध्ये 5 रन करतात. गोल आणि टाइम खूप मॅटर करतं डिसाईड करताना की तुम्हाला EPF करायचंय का PPF करायचंय. आणि जसा नवीन रूल आलाय की जर का तुमचं त्याच्यावर जात असेल आणि VPF तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याचा विचार करा. छान सांगितलं तुम्ही. आपण बरेचदा SIP बद्दल बोलत असतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, पण SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बद्दल कमी माहिती असते. तर कराच्या दृष्टिकोनातून SWP बद्दल काय आहे, त्याची
किती कराच्या त्याला म्हणजे करपात्र असणारच आहे ते, पण ते किती प्युनिटिव्ह आहे, किती हार्डशिप्स त्याच्यात आहेत SWP मध्ये? अनिल वाळिंबे विचारतायत. नाही, जसं मी म्हणलं, एक तर आहे की तुम्ही कॅल्क्युलेट करायची गरज नाही, आम्ही तुम्हाला ऑटोमेटेड देतो. पण समजून घेणं गरजेचं की ते कॅल्क्युलेट कसं केलं जाईल. एंड ऑफ द डे तुम्ही जेव्हा SWP करता, तुम्ही रिडेम्पशनच प्रोसेस करत असता एक प्रकारचं, आणि ते सिस्टमॅटिक रिडेम्पशन आहे की तुम्ही 10 लाख निवेश केले आणि मग दर महिन्याला तुम्ही 5,000 किंवा 50,000 जे काही तुम्हाला अमाऊंट आहे ते तुम्ही रिडीम करता. इन्स्ट्रक्शन वन टाइम देऊन ठेवता आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते रिडेम्पशन प्रोसेस करून ते पैसे आम्ही तुमच्या खात्यात देतो. तर जे जे युनिट रिडीम केले जाणार आहेत त्या महिन्याला किंवा त्या स्पेसिफाईड ड्युरेशनला, त्या युनिट्सनी किती काळ पूर्ण केलाय ह्याच्यावर त्याचं टॅक्सेशन अप्लाय होईल. इक्विटीमध्ये 1 वर्ष पूर्ण झालं नसेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल म्हणजे 15% प्लस सेस लागेल. 1 वर्ष होऊन गेला असेल त्या युनिट्सला तर 10% प्लस सेस लागेल. डेट फंडमध्ये पुन्हा तोच नियम, 3 वर्षाच्या आधी जर का तुम्ही विड्रॉल केलं त्या युनिट्सवरचं गेन, जे काय गेन असेल ते शॉर्ट टर्म मध्ये जाईल. 3 वर्ष झाले तर लॉंग टर्म मध्ये जाईल. फायदा ह्याच्यात काय, तुम्ही जे युनिट, कारण चांगला प्रश्न आहे हा आणि इन्व्हेस्टर्सनी याचा फायदा घ्यावा, की तुम्ही 10 लाखावर डिव्हिडंड जर का घेतलं 10% धरून त्याला 1 लाख, त्या 1 लाखाला फुल 30% टॅक्स लागणार. पण जर का तुम्ही 1 लाखाची युनिट विड्रॉ केले तर त्या 1 लाखाचं बाईंगची प्राइस काय असती, धरून त्याला 10% रिटर्न मिळालं तर ते तुम्ही 91,000ला विकत घेतलेले असतात. ते तुम्ही 1 लाखाला विकता. गेन आहे 9,000. 9,000चे 15% किंवा 10% जे काय असेल तो टॅक्स लागतो. त्यामुळे इफेक्टिव्ह टॅक्सेशन फॉर रेग्युलर इन्कम compared to a dividend option, SWP effectively tax liability wise works out far better. हे मात्र फॅक्ट आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये याच्यावरती अवलंबून आहे. ते पण मॅटर. 5 लाखाच्या आत असेल तर 30ला 5% आहे तिथे, त्यामुळे तिथे तुम्हाला इंटरेस्ट घेणं चांगलं आहे. आणि 87A च्या रिलीफमुळे 12,500 पर्यंत तुमचा टॅक्स येतच नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये ते महत्वाचं आहे. मंडळी, आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. एकदम प्रश्न घेऊन मी हा कार्यक्रम आटोपता घेणार आहे. सारंग देशमुख विचारतायत, अवलंबित पालकांच्या वैद्यकीय उपचारासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चातून कर वजावट कशी मिळवता येते डिपेंडेबल पेरेंटच्या वैद्यकीय उपचारासाठी? एक तर ATDच्या सेक्शनच्या अंडर तुम्ही मेडिकल खर्चाचं क्लेम करू शकता सिनियर सिटीजन साठी, कारण हा ATDच्या अंडर फक्त सिनियर सिटीजन साठीच मेडिकल एक्सपेन्सेसचा बेनिफिट घेता येतात 50,000 रुपयापर्यंत. पण काही स्पेसिफाईड डिझिजेस असतील तर त्याच्यासाठी ATDDB सेक्शनच्या अंडर तुम्ही 1 लाखापर्यंत सिनियर सिटीजन साठी खर्च क्लेम करू शकता. राईट. प्रश्न माझ्याकडचे संपलेले आहेत. आपण अगदी शेवटच्या भागाकडे येतोय, म्हणजे समरी. आपण हे गेले 1.5 तास आपण एकमेकांशी चर्चा करतोय. खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं पुढे आलंय आणि आम्हाला बरेचसे तपशील पण कळलेले आहेत. अभ्यास करण्याची गरज आहे हे पण कळलेलं आहे. म्हणून मी टिकेकर साहेब तुम्हाला सुरुवातीला विचारेन की तुम्ही आम्हाला जर 2 वाक्यामध्ये याचं काही सारांश किंवा मार्गदर्शन करू शकाल तर ते आम्हाला एक इथून जाताना आम्हाला शिदोरी म्हणून किंवा गुरुमंत्र म्हणून उपयोगी पडेल. पहिल्यांदा टिकेकर साहेब, मग देशपांडेजी आणि दीक्षित साहेब. कुठली गुंतवणूक करताना तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा एक समन्वय साधायला लागतो. तर त्यातला कुठल्या गोष्टींचा समन्वय, तर एक म्हणजे तुमची जोखीम घेण्याची काय तुमची कुवत आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय परतावा अपेक्षित आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय तरलता एक्सपेक्ट करता, म्हणजे लिक्विडिटी तुम्हाला इन केस ऑफ इमर्जन्सी आयदर ती इन्व्हेस्टमेंट मोडता आली पाहिजे किंवा त्याच्यावर तुम्हाला कर्ज घेता आलं पाहिजे, आणि त्याच्या कर आकारणीमध्ये तुम्ही कशी ती टॅक्स एफिशियंट करू शकता, आणि माझ्या स्वतःच्या गरजा काय आहेत, ह्या सगळ्याचा एक समन्वय साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. छान छान. प्रवीण देशपांडे साहेब. कायद्याचं अनुपालन हे खूप महत्वाचं आहे, कारण आता सरकारने काय केलंय की प्रत्येक अनुपालन जर केलं नाही, प्रत्येक अनुपालनाला दंड हा केलेला आहे. दंड पण नाही येतो. दंड असता तर ऍक्च्युली कायद्यामध्ये प्रोव्हिजन असते की दंड आकारण्याआधी करदात्याला काही हे द्यावं, म्हणजे काही एक्सप्लेनेशन देण्याची संधी द्यावी. पण आता ते सगळ्या संधी काढून घेतल्यात. त्याच्याऐवजी त्यांनी विलंब शुल्क केलंय. इव्हन हे रिटर्न फाईल करण्यामध्ये आता आधी काय होतं की दंड होता, म्हणजे समजा तुम्ही आजारी आहात, तुम्ही सांगितलं मी आजारी होतो, पेपर दाखवले तर तुमचा दंड माफ होत होता. पण आता तसं नाही. आता विलंब शुल्क असल्यामुळे तुम्ही काही जरी परिस्थिती असेल तरी तुम्हाला विलंब शुल्क भरावंच लागतं, आणि हे जवळजवळ सगळ्या प्रोव्हिजन मध्ये हेच आता झालेलं आहे. त्याच्यामुळे अनुपालन हे वेळेत करणं आणि अचूक करणं गरजेचं झालेलं आहे.
एवढंच मला सांगायचं. थँक्यू. या देशपांडे, फार मौलिक सांगताय तुम्ही. दीक्षित साहेब. निवेश करताना आपण नेहमीच रिटर्नचा विचार करतो आणि आपण कराचाही विचार करतो, पण मला वाटतं त्यात आपल्या संस्कृतीमधलं जे सर्वात महत्वाचं वाक्य तेच लक्षात ठेवा. जेव्हा आपण कर म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, तर लक्ष्मी चंचल असते. जर का तुम्ही जसं म्हणलात रिस्क, रिवॉर्ड, रिटर्न्स ह्याचा जर का समन्वय साधलात, तर हे कर आणि कराग्र दोन्ही तुमचे सेफ राहतात. तिन्ही मान्यवरांचे आभार मनपूर्वक. प्रेक्षकांना विनंती आहे की या कार्यक्रमाच्या सूचना, प्रतिक्रिया, आपला फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत म्हणजे तो पुढचा कार्यक्रम करायला त्याच्यातूनच आम्हाला हुरूप आणि उत्साह मिळतो. पुढील कार्यक्रमापर्यंत आपण इथेच निरोप घेऊया. धन्यवाद.